लॉन्ग ड्राइव, बारिश और स्पॉटिफाई की ड्राइविंग प्लेलिस्ट। ओके. माधव सर म्हणतायत लातूर. ओके. जयवंत मुंडे सर ओके म्हणतायत. मनमत पाटील सर ओके म्हणतायत. ओके. नितीन शिंदे सर सुरुवातीपासून असतो. के जी सर आवाज येतोय. योगेश्वर वळवी ओके. विष्णू बडे येत आहे. माधव सर ओके. जगदीश दशे सर ओके. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. स्नेहा मुजेवार हॅलो. माधव सर ओके. सुनील गव्हाणे, प्रमोद बांबोरे, भाऊसाहेब जाधव, मनोज कोकले, के जी सर, नितीन शिंदे, जयवंत मुंडे, सचिन माचे, मनमत पाटील, जयवंत मुंडे, माधव सर, जयवंत मुंडे म्हणतात कोल्हापूर, भालेराव दराडे फ्रॉम रत्नागिरी, रवी आहेर ओके सर, योगेश्वर ओळवी नाशिक, सूर्या जाधव ओके, मनोज खोकले हिंगोली, सोमनाथ आहिरे सर नमस्कार. नमस्कार. वैशाली पवार अहमदनगर, भागवन व्यवहारे ओके. मराठा संवर्ग बदलता येईल का? 2022ला फॉर्म भरला आहे पहा. 2022ला फॉर्म भरला आहे. त्यांच्याबाबत देखील बहुतेक तरी संवर्ग बदलायला यायला पाहिजे. परंतु जे पत्रात जे काही उल्लेख आहेत, पत्रात हे मर्यादित उल्लेख आहेत आणि पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे 2022च्या लोकांना एडिटची फॉर्म एडिट करण्याची म्हणजे जिल्हे एडिट करण्याची संधी मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला त्याच्यासाठी अतिरिक्त पाठपुरावा करण्याची वेळ येऊ शकते हे मी तुम्हाला सांगतो. परंतु पाठपुरावा केल्यानंतर तरी ही संधी भेटायलाच हवी असं माझं वैयक्तिक मत आहे. ती भेटेल त्यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करू. ओके. बघा रवी आहेर सर नाशिकवरून बोलत आहेत आणि विचारत आहेत की फॉर्म भरायला केव्हा सुरुवात होईल. तर मी रवी सरांना सांगू इच्छितो की रवी सर नेक्स्ट आतापासून कधीही पोर्टल ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस आपल्याला फॉर्म भरायची संधी उपलब्ध होऊ शकते. बघा आजचं जे पत्र आलेलं आहे ते फक्त आपल्यालाच नाही तर ते विन्सिसला आहे, ते सर्व CEO यांना आहे, सर्व जिल्हा परिषदांच्या, जेणेकरून की त्यांनी त्यांच्या कामाला लागावं. म्हणजेच विन्सिसला त्यांनी थेट आदेश दिलेले आहेत की तुम्ही 6 तारखेच्या आत हे फॉर्म भरून घ्या. आणि म्हणून जर NCची पूर्ण तयारी असेल ह्या ड्राफ्टमध्ये किंवा आता नवीन फॉर्म भरायला त्यांना संधी द्यायची किंवा बाकीच्या गोष्टी ह्यांची जर तयारी पूर्ण झालेली असेल तर जशी ही तयारी पूर्ण होते आज आत्ता सुरू होऊ शकतं. 1 तासाने 2 तासाने नाहीच झालं तर उद्यापर्यंत सुरू होईल अशी पूर्णपणे शक्यता आहे. आणि त्यामुळे जेव्हाही होईल त्यांचं काम पूर्ण झाल्याबरोबर होईल. परंतु हे 4 ते 5 दिवसामध्ये आपल्याला सगळे फॉर्म त्या ठिकाणी भरायचे आहेत. आणि विशेष म्हणजे जे काही फॉर्म भरायचे राहिलेले लोक होते यांच्यासाठी आपण विशेष तुम्हाला पाठीमागं जी आपली झालेली होती लाईव्ह त्याच्यामध्ये देखील आपण त्याच्या संबंधात चर्चा केली होती. आणि आम्ही परत ग्रामविकास विभागाशी परत संपर्क साधला, आग्रह केला त्या ठिकाणी की बाबा या लोकांना आपल्याला दूर ठेवता येणार नाही. शेवटी एकदा बदली प्रक्रियेतून झाली आणि परत जर आपली बदली प्रक्रिया ती 21 जून शासन निर्णयानुसार झाली नाही तर यांच्यावर खूप मोठा अन्याय होऊ शकतो. आणि म्हणून आपण परत एकदा त्यांना विनंती केली की तुम्ही काहीही करा, बदल्या करा. अनेक लोक यासाठी आपल्या उपरीही प्रयत्नरत होते. या सगळ्यांच्या एकत्रित परिणामाला एक मोठं यश या ठिकाणी आलेलं आहे. आणि जे लोक आतापर्यंत बदलीच्या बाहेर होते किंवा 2022ला ज्यांनी फॉर्म भरले नाही अशा लोकांसाठी हे दरवाजे आता आपल्याला उघड झालेले आहेत. आणि ही एक खूप समाधानाची आणि महत्त्वाची त्या ठिकाणी आपल्याला गोष्ट म्हणता येईल. ओके. प्रल्हाद गायकवाड नमस्कार म्हणतायत. ओके. ओके थोडा डिस्टर्बन्सेस येत होते. ओके. ओके. तर एकंदरीत पहा सगळ्यांना परत एकदा सांगतो कृपया आपल्या प्रत्येक ग्रुपमध्ये लिंक शेअर करा. इथं देखील लाईव्हला लाईक करा, कमेंट्स करा. जेणेकरून काय होतं तुमच्या इथं कमेंट्स पडल्या तर काही लोकांपर्यंत तो आणखी मेसेज पोहोचतो, जास्त लोकांपर्यंत स्प्रेड होतं आणि जे लोक हुकले असतील चुकले असतील त्यांना जॉईन व्हायला संधी होते. जे महत्त्वाचं आहे ते सांगण्याच्या अगोदर परत एकदा माझी सगळ्यांना विनंती आहे जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा
आणि मी मूळ विषयावर येतोयच तोपर्यंत खरंच प्रत्येकाने ग्रुपमध्ये शेअर करा, ही सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे. बघा आजचं जे लेटर होतं त्या संदर्भात थोडक्यात नक्की काय म्हटलं आहे तुम्हाला मी स्पष्ट त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी क्लिअर सांगतो. बघा आज 30 नोव्हेंबरचं या ठिकाणी आपल्याला जे पत्र आलेलं आहे ते मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषद सर्व आणि विन्सिस सॉफ्टवेअर IT सर्व्हिसेस यांना त्यांनी पाठवलेलं आहे. आणि मग याच्यामध्ये त्यांनी जे काही सांगितलेलं आहे की 2 संदर्भ दिलेले आहेत. एक 7/4/2021च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेले आहे, तसेच परत 21/6/2023च्या शासन निर्णयान्वये तसेच 3/11/2023 रोजीच्या पत्रानुसार प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे आदेश देण्यात आलेले आहेत. बघा या ठिकाणी त्याच्यामुळं मेन सगळ्यात महत्त्वाचा जे विषय आहे की त्यांनी पहिल्या याच्यामध्ये जे काही सांगितले आहे की नक्की संधी द्यायची कोणाला त्याच्याविषयी स्पष्ट केलेलं आहे. तर त्यांनी सांगितलं आहे की 21 जूनच्या आपल्या 7 एप्रिलच्या 2021च्या जो शासन निर्णय होता ग्रामविकास विभागाचा, याच्यामध्ये जी काही तुमची बदली फॉर्म भरण्यासाठीची जी पात्रता आहे ती पात्रता पूर्ण करीत असणाऱ्या सर्व लोकांना त्या ठिकाणी फॉर्म भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि म्हणून 21 जून 2021च्या शासन निर्णय जो उल्लेख आहे तोच म्हणजे काय तर 31 मे रोजी तुमचे 5 वर्ष कंप्लीट होणं आवश्यक आहे. कोणासाठी तर जनरल संवर्गातल्या व्यक्तींसाठी. आणि जर ते पती पत्नीमधले असतील किंवा संवर्ग 1 मधले लोक असतील तर अशा व्यक्तींना 3 वर्ष पूर्ण होणं आवश्यक आहे. बघा आणि हे जे लोक आहेत यांचं स्थायित्वाचं प्रमाणपत्र देखील असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जर असे काही लोक आपल्यामध्ये असतील की ज्यांच्याकडे स्थायित्वाचं प्रमाणपत्र नाही, यांनी सुद्धा आपापल्या जिल्हा परिषदमध्ये तत्काळ संपर्क करून तत्काळमध्ये हे स्थायित्वाचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. ओके. आणि म्हणून या आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी परत एकदा ही संधी उपलब्ध झालेली आहे आणि म्हणून सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा. बघा सचिन महाशय सर म्हणतायत, सर नमस्कार, संवर्ग 2 मधील 1 युनिट फॉर्म विड्रॉ करून संवर्गमधूनच एकतर्फी भरू शकतो का? संवर्ग 2 मधून एकतर्फी म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे सचिन माचे सर तुम्हाला? बघा संवर्ग 2च्या काही बाबी मी क्लिअर करतो. संवर्ग 2 मधून एकतर आपण 1 युनिट करू शकतो किंवा आपसी म्हणजे एक तुमचा जोडीदार ज्या जिल्हा परिषदमध्ये आहे त्या जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरायला लागतो. आणि बघा याच्यामध्ये जे काही सांगितलंय बघा ब मध्ये की 2022 मध्ये ज्यांनी आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत ज्या लोकांनी अर्ज केलेले आहेत होते, परंतु आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत राबवत असताना जे शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळवण्यासाठी पात्र असूनही रिक्त जागेअभावी ज्यांची बदली मिळाली नव्हती अशा शिक्षकांना सन 2022 मध्ये भरलेल्या अर्जामध्ये जिल्हा बदलण्यास एडीस करण्यास संधी देण्यात यावी. बघा याच्यामध्ये संवर्ग बदलाबाबत जुन्या लोकांना कोणतीही उल्लेख आजच्या पत्रामध्ये नाही. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेण्याजोगी आहे, जेणेकरून जर ही संधी असं होऊ शकतं की नवीन लोकांना संवर्ग 1 संवर्ग 2 मध्ये फॉर्म भरायला भेटतील, परंतु 2022 मध्ये ज्यांनी फॉर्म भरलेले त्यांना संवर्ग बदलाची त्या ठिकाणी संधी त्या ठिकाणी या पत्रानुसार तरी मिळणार नाही किंवा त्या पद्धतीनं त्यांना त्यात सूचना केल्या नाहीत. फक्त त्यांनी सांगितलं की 2022ला ज्यांनी फॉर्म भरले त्यांना फक्त जिल्हा एडिट करण्यास संधी देण्यात यावी, हे विन्सिसला त्यांनी आदेश दिलेले आहेत. कदाचित आपल्याला 2022 मध्ये फॉर्म भरलेला तुमचं सगळं व्हेरीफाय झालेलं आहे आणि त्याच्यामुळं असं होऊ असंच होणार आहे जवळ मधून किंवा परत आपसी बदली किंवा एकमेकांकडे बदली, तर हे सुद्धा चान्स संकेत या पत्रानुसार नाही आहेत. ओके, ही एक गोष्ट लक्षात घ्या. जितेंद्र सोनवणे सर म्हणतात नव्याने फॉर्म भरता येईल का? मी या अगोदर फॉर्म भरलेला नाही. सोनवणे सर होय, तुम्हाला नव्याने फॉर्म भरता येईल. तुम्ही जर 31 मे 2023 पर्यंत 5 वर्ष ही अट पूर्ण करत असाल तर जनरल संवर्गातून तुम्हाला फॉर्म भरता येईल. आणि जर 31 मे 2023ला 3 वर्ष पूर्ण करीत असताना जर तुम्ही संवर्ग 1 किंवा 2 मध्ये बसत असताल तर केवळ तुम्हाला संवर्ग 1 किंवा 2 मधून त्या ठिकाणी फॉर्म भरण्याची सवलत त्या ठिकाणी मिळू शकते. ओके.
ज्ञानेश्वर लकडे सर, फॉर्ममध्ये कोणताच बदल करायचा नसेल तर काय करावे? बघा, फॉर्ममध्ये काहीच बदल करायचा नसेल तर माझ्या माहितीच तो तुम्ही फॉर्म नाही भरला तरी आपोआप तुमचा फॉर्म होईल. परंतु तरी आपण सूचना अधिकृतीची किंवा नक्की फॉर्म काय आहे तर तो एकदा उघडून पहा. गरज असेल रिसबमिट करा किंवा जसा आहे तसाच ठेवला तरी काहीही त्याच्यामध्ये फरक पडणार नाही. माझ्या माहितीसह तरी मला जे कळतं आहे त्यानुसार तरी तुम्हाला फॉर्म जरी तुम्ही काहीच नाही केलं त्याला तरी तो जशाला तसा राहील. परंतु तरीही तुम्ही त्याची खबरदारी घेणं गरजेचं आहे की जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी अडचण येऊ नये. ओके, बघा जवळपास 100 लोक या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत. सगळ्यांना परत एकदा विनंती आहे, सगळ्यांनी संकोच करू नका मित्रांनो. नक्कीच अत्यंत महत्त्वाची अशी माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, सगळ्या गोष्टी आपण आणत असतो, तर संकोच करत जाऊ नका कृपया. आम्ही कधीच तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी संकोच करत नाहीत, तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी संकोच करत नाही, तुमचे कॉल घेण्यासाठी कधी संकोच करत नाहीत. तुम्ही देखील संकुचित वृत्ती दाखवता कामा नये. म्हणून सगळ्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा. बघा, फक्त 5-6 लाईक आहेत. बघा, तुम्हीही विचार करायला पाहिजे की आपण किती संकुचित वृत्तीचे असतो. आपण लोकांकडून खूप मोठ्या अपेक्षा करत असतो, परंतु त्याच वेळेस आपण किती संकुचित विचार करीत असतो. म्हणून कृपया ही माहिती कशी सर्वांपर्यंत पोहोचेल तुमच्यासारखं सगळ्यांना याची गरज असते मित्रांनो. बघा, ज्यावेळेस करायला जातो त्यावेळेस आपल्याला काही लक्षात येत नाही. ही खूप सामान्य एक गोष्ट असते. म्हणून साधी गोष्ट आहे, तुमच्या लाईकमुळं किंवा तुम्ही एक पोस्ट शेअर केल्यामुळं जर आणखी काही लोकांपर्यंत जर ती जात असेल तर का आपण इतका संकोच करावा? ज्यावेळेस आपण कोणाकोण तरी खूप मोठ्या मदतीची याची अपेक्षा ठेवत असतो, परंतु आपण मात्र साधं लाईक करायला पाहतो किंवा कमेंट करायला संकोच करतो, सबस्क्राईब करायला संकोच करतो किंवा त्या लिंक मी बार म्हणत असतो. खरंच आता प्रामाणिकपणे सांगा बरं, यापैकी जवळपास 106 लोक आहेत, किती लोकांनी एका तरी ग्रुपमध्ये लिंक शेअर केली? बघा, कारण की काय झालेलं आहे तुम्हाला माहिती आहे की मी तर स्वतः वैयक्तिक करत असतो त्याच टाईमाला लिंक वेळेच्या आधी 2-4 मिनिट, परंतु यावेळेस 2 वेळेस लाईव्ह करून सुद्धा आपल्याला आवाजाचा प्रॉब्लेम आलेला होता. त्यामुळं शेवटी मला मोबाईलद्वारे करावं लागलं. आणि म्हणून बघा, तुम्ही लाईक करायला लागले की हे वाढायला लागले, 10-12 जणाला आणखी इन्फॉर्म भेटले की लाईव्ह सुरू झालं आहे म्हणून हा फायदा होतो. आणि त्याच्यामुळं माझी परत एकदा आणखी रिक्वेस्ट आहे, हंबल रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की तुम्ही नक्की लाईक करा, या पोस्टला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लिंकसुद्धा ऐकत तुम्ही शेअर करू शकता. खूप काही मोठी गोष्ट नाही. आणि इथून सुद्धा तुम्हाला ते शेअर करता येतं, लाईव्ह चालूमध्ये सुद्धा शेअर करता येतं. त्याच्यामुळे नक्की करा. ओके, तुमचे सगळ्यांचे प्रश्न घेतो, कोणाचाही प्रश्न सोडणार नाही ही खात्री देतो. तुमचं जे काही असेल, जे मला समजतं त्यानुसार मी तुम्हाला नक्की मार्गदर्शन देण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्की करेल. ओके, रवी आयर सर, बदल्यांचे लेटर आलेले आहे, 6 डिसेंबरपर्यंत फॉर्म भरण्यास मुदत आहे, परंतु त्या स्थायित्व प्रमाणपत्र लागते. हा स्थायिक प्रमाणपत्र काय नाही सर, तुमच्या जर एक कोणाकडे नसेल स्थायित्वाचं प्रमाणपत्र तर CEO कडे जा, 10-5 लोक जे असतील ते मिळून, आणि आमचे ह्या बॅचचं किंवा अशा लोकांचं नाही, एका दिवसामध्ये स्थायित्वाचं प्रमाणपत्र देतात. खूप मोठी गोष्ट नाही, कोणावर अन्याय होणार नाही. ओके, त्याच्यामुळं जर तसं असेल तर हे करा. रवी आहे सर, हो तुम्हाला फॉर्म भरता येईल, काय अडचण नाही. जयवंत मुंडे, 2019 वाले पती पत्नी एकत्रित फॉर्म भरता येणार आहेत, पण प्रोफाईल अपडेट नाही, त्याला वेळ लागेल का सर? आता बघा, मेन विषय हा आहे की 2022ला ज्या लोकांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्या प्रोफाईल अपडेट करायची नाही किंवा त्याला एडिट करण्याची सुद्धा संधी द्यायची नाही. त्याच्यामुळं तुम्हाला 1 दिवसामध्ये तुमची प्रोफाईल अपडेट होईल. आणि व्हेरिफिकेशनसुद्धा खूप कमी लोकांचं जास्त एडिट करायला 2022ला न संधी देण्याचं आणखी एक कारण म्हणजे तुमचं सगळं व्हेरीफाय झालेलं आहे. त्याच्यामुळं शासनाचा वेळ वाचवण्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे, तर फक्त जे 2019 वाले तुम्ही असा किंवा फॉर्म न भरलेले असा, या सगळ्यांना तुम्हाला संधी त्या ठिकाणी भेटणार आहे. खूप काही वेळ लागणार नाही. असे लोक लईत लई 2 ते 3 हजार पूर्ण महाराष्ट्रामध्ये 2-2.5 हजार सुद्धा लोक, 2-1 हजार लोक निघतील असं एक माझं वैयक्तिक काय असं आहे की ज्यांनी फॉर्म भरलेलं नाही किंवा 2019चे आता ते पात्र होत आहेत. आता 2019चे कोण पात्र होणार आहेत, तर फक्त संवर्ग 1 आणि 2 वालेच होणार आहेत त्याच्यामध्ये पात्र. त्याच्यामुळं खूप काही याच्यामध्ये जास्त वेळ लागण्याची काही हे नाही. 6 तारखेपर्यंत होऊ शकतं आहे. आणि आपल्याला भेटल्याबरोबर फक्त व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी आपण काय करायचं आहे की ऑप्शन आपले परफेक्टरित्या भरणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. चुकीच्या रीतीनं कोणीही त्या ठिकाणी माहिती भरू नये. वाटलं सर तुम्हाला काही अडचणी आल्या तर मला कॉल करा किंवा त्या संदर्भात ज्यावेळेस पोर्टल सुरू होईल त्याविषयी सविस्तर मार्गदर्शनपर व्हिडिओ मी तुम्हाला नक्की सगळ्यांना टाकेल, हरकत नाही. ओके, बघा
बघा. आणि जे म्हणतात की फॉर्म भरण्यापूर्वी जिल्ह्यातील रिक्त जागा माहीत असणे गरजेचे आहे. मित्रांनो, तुम्हाला पोर्टलवर त्या ठिकाणी सर्व जिल्ह्यांचा जो बिंदू नामावलीचा गोषवारा आहे तो त्या ठिकाणी दिसणार आहे. त्याची काळजी नसावी. सगळ्यांना सगळ्या जागा दिसणार आहेत. गेल्या वेळेसच आपण ती विशेष प्रयत्न करून पोर्टलवर गोषवारा दाखवण्याची सोय शिक्षक महासंघ आणि च्या माध्यमातून आम्ही सर्वांनी ज्यावेळेस मंत्रालयात गेलो होतो तिथं जाऊन ही सवलत आपल्यासाठी आणलेली आहे. आणि त्याच्यामुळं याचा लाभ तुम्हाला ह्या सुद्धा बदली प्रक्रियेत 100% होणार आहे. त्याच्यामुळं त्याच्याविषयी संभ्रम असण्याचं कारण आहे. विठ्ठल भालेराव, सर मी 2022ला फॉर्म भरला नव्हता, आता भरता येईल का? यस. सोमनाथ अहिरे, खरंच सर तुम्ही सर्वांचेच विचार करता, खूप छान सर. नक्कीच सर, थँक्यू, वेलकम. खरंच तुमचे मनपूर्वक आभारी आहे. विठ्ठल भालेराव, फॉर्म भरण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात सर? बघा, फॉर्म भरण्यासाठी जास्त काय नाही. आपण जे काही तुमचे प्रथम नियुक्ती आदेश, कायम आदेश वगैरे जे काही डेट वगैरे आपण टाकतो, नोकरीत लागल्याची, 3 वर्ष पूर्ण झाल्याची असेल किंवा स्थायित्वाची वगैरे, ही तो त्या संदर्भातली सर्व आपली कागदपत्रे लागतात. आधार वगैरे सुद्धा त्या ठिकाणी गेल्या वेळेस मागितलं होतं. तर असे जे आपल्याकडे सहज उपलब्ध असतात हेच कागदपत्रे, जास्त लई वेगळं काही त्याच्यामध्ये लागत नाही. ओके. सतीश आंबरे, सर आम्ही पती पत्नी दोघे एकाच जिल्ह्यात कार्यरत आहे, परंतु एकाचीच बदली झाली तर ती बदली रद्द करता येईल काय? होय, तुम्हाला बदली रद्द कोणालाही करता येईल, परंतु नेक्स्ट 5 वर्षामध्ये त्या व्यक्तीला परत फॉर्म भरता येणार नाही. ओके. त्याच्यामुळे तुम्ही ते विचार करा, तुम्हाला एकाची बदली रद्द करायची, तुम्हाला परत 5 वर्ष जर तिथंच राहायचं असेल तर तुम्ही बदली रद्द करू शकता. परंतु एकाची जर बदली झाली तर नेक्स्ट इयरमध्ये काही दिवसानंतर तुम्ही दुसऱ्याची बदली करून घेऊ शकता, किंवा तुम्ही बदली घ्या आणि तुमच्या जिल्हा परिषदला विनंती करा की मला आत्ताच रिन्यू करू नका, मला काही दिवसांनी आणखी इथंच राहायचं. असं काही तुमच्या पद्धतीने होत असेल तर तोही पर्याय होऊ शकतो की जर एकाचीच बदली झाली तर काही दिवस आपण रिलीवच व्हायचं नाही, आणि ज्यावेळेस तुम्हाला हवं आहे किंवा दुसरी बदली होईल त्यावेळेस कदाचित ते होऊन जाईल. कारण की पहिली बदलीत नाव असल्यामुळे तुम्हाला ते रिलीव करू शकतात ते जिल्हा परिषदवाले, तुमच्यावर आहे ते मॅनेज करणं वगैरे सगळ्या गोष्टी. ओके. अमित जाधव, आंतरजिल्हा बदली ही प्रोसेस पूर्ण होईल का? याच्याबाबत शंका असण्याचं कारण नाही, 100% पूर्ण होणार. सिद्धेश्वर लटपटे, रोस्टर अचूक आहे का? रोस्टर आणखी पोर्टलवर अपलोड म्हणजे पोर्टलवर डिस्प्ले व्हायचे. मी जे तुम्हाला शेअर केलं आहे, मी परत एकदा सांगतो, मी मागच्या लाईव्हमध्ये सांगितलं, टाकताना सांगितलं की हे काय आंतरजिल्हा बदली पोर्टलवरचं रोस्टर नाही आहे, हे माहितीचं संकलन आहे केवळ, की कोणत्या जिल्हा परिषदमध्ये किती कोणत्या प्रवर्गाच्या जागा आहेत नवीन रोस्टरनुसार. ते 17 जिल्हा परिषद 34 पैकी. त्याच्यामुळं जे पोर्टलवर त्या जिल्हा परिषदने जी माहिती भरलेली ती तुम्हाला फॉर्म भरण्याच्या अगोदर त्या ठिकाणी दिसणार आहे. त्याच्यामुळं त्याच्याविषयी संभ्रम असण्याचं कारण नाही. तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यात किती जागा त्यांनी दाखवल्या आहेत, कसं आहे, काय आहे ते दिसणार आहे. ओके. राजेंद्र बिरादार, बदली ज्येष्ठतेनुसार होईल का जिल्हा प्राधान्यक्रमानुसार? गेल्या वेळीच्या बदल्या जिल्हा प्राधान्यक्रमानुसार झालेल्या आहेत. सो यावेळेस सुद्धा चान्सेस जास्त आहेत की जिल्ह्याला तुम्ही जसे प्राधान्यक्रम द्याल त्यानुसार बदल्या होतील. ओके. कारण की खूपच काही आपणही प्रयत्न केले परंतु खूप काही बदल होतील असे चान्सेस कमी दिसत आहेत याच्यामध्ये विन्सिसकडून देखील. ओके. जितेंद्र सोनवणे, सर आम्ही दोघे पती पत्नी एका जिल्ह्यात कार्यरत आहोत, आम्ही कोणत्या संवर्गातून फॉर्म भरायचा? जितेंद्र सर, तुम्ही जर दोघेही एकाच जिल्ह्यात असताल तर तुम्हाला संवर्ग 4 मधून अर्ज भरावा लागेल, कारण की तुम्ही एकत्रित आहात ना, त्यामुळे तुम्हाला संवर्ग 4 मधूनच फॉर्म भरावा लागेल, त्याला ऑप्शन नाही. ओके. लीलाधर काटणकर, संवर्ग 2चा लाभ जोडीदार कार्यरत असलेल्या जिल्ह्यात लागू होईल की पसंतीक्रमातील उर्वरित 3 जिल्ह्यासाठीही होईल? यावेळेस तरी बहुतेक पहिला जिल्हा तुम्हाला संवर्ग 2चा निवडायचा आहे, त्यानुसार अपेक्षित असंच आहे. पण गेल्या वर्षी असं निदर्शनास आलं की लोकांना दुसऱ्या जिल्ह्यातसुद्धा तो लाभ मिळाला. यावेळेस पण असं होऊ शकतं की केवळ एक जिल्ह्यास मिळेल, असं होऊ शकतं. ओके. आणि बहुतेक असे सुद्धा चान्सेस आहे की संवर्ग 2चा जर जोडीदार कार्यरत असलेल्या तुम्हाला 4 ऑप्शन भेटत आहेत की फक्त एकच ऑप्शन भेटतोय, हे सुद्धा आपल्याला पोर्टल ओपन होऊस तर त्याची वाट पाहावी लागेल. परंतु असं होऊ शकतं की केवळ एकच जिल्हा तुम्हाला तुमच्या जोडीदाराचाच त्या ठिकाणी संवर्ग 2च्या लाभासाठी असू शकतो. ओके. गेल्या वेळेस सगळ्यांना फॉर्म भरण्याची संधी मिळाली होती, परंतु काही फॉर्म मी जे तुम्हाला शेअर केले होते ते जे लिखित झाले होते त्यानुसार नॉट अवेलेबल 2nd, 3rd, 4thला संवर्ग 1ला पती पत्नी एकत्रीकरणात ज्यांनी अर्ज भरले त्याच्यामध्ये दाखवत आहे
दाखव त्यात दिसल्यानुसार त्याचा जी मी काय अभ्यास केला त्यानुसार 2, 3 आणि 4ला पर्याय नॉट अवेलेबल असं त्या ठिकाणी त्या याच्यामध्ये PDF मध्ये दिसत आहे. फक्त संवर्ग 1 म्हणजे पहिला प्राधान्यक्रम जोडीदाराचा तुमचा त्या ठिकाणी बसतो. ओके. योगेश चौधरी, संदीप निवडून घे, पुणे रोस्टर तुम्हाला 1-2 दिवसात येईल. ओके. योगेश चौधरी, सर सैनिक पतीसाठी लास्ट मंथ नेम्स मागवले होते, आता त्याबद्दल काय होणार? बघा, सैनिक पती पत्नी वगैरे ह्यांची जरी झाली तर ते ऑफलाईनचा प्रोसेसमध्ये होते. याच्यामध्ये कोणतंही सैनिक पत्नीसाठी वेगळं आपल्याला आंतरजिल्हा ऑनलाईन पोर्टलमध्ये होतं नाही. त्यामुळे तुमचं जे काय होईल ते ऑफलाईनमध्ये काही पण होऊ शकतं, परंतु आत्ता तरी त्याचे काही चान्सेस नाहीत. तुमचं हे झाल्यानंतर बी होऊ शकतं. ओके. जयवंत मुंडे, सर 2019च्या ज्या लोकांचे प्रोफाईल व्हेरीफाय विन्सिसकडे झालेले नाही, प्रोफाईल अपडेट करणार का पतीपत्री एकत्रीकरणसाठी? असं कोणाचं नाही माझ्या माहितीस्तव तरी. हां, म्हणजे तुम्ही नवीन आहेत ना. अरे अहो, तुम्हाला प्रोफाईल अपडेट भेटेल, पतीपत्रकरणाची संधीसुद्धा भेटेल. ओके, काही अडचण नाही. विठ्ठल भालेराव, सर माझी नियुक्ती अनुसूचित जातीमधून झाली आहे, मी बदलीसाठी संवर्ग 1 मधून फॉर्म भरणं येईल का? बघा, तुमची नियुक्ती कोणत्या प्रवर्गातून झाली आहे याचाशी तुमच्या संवर्ग 1शी काहीही संबंध नाही. तुम्ही कोणत्याही प्रवर्गाचे असाल, पण तुम्ही संवर्ग 1ची जर पात्रता पूर्ण करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे संवर्ग 1चा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे. ओके. तर तुम्ही त्या 21 जून 7 एप्रिलचा आणि 21 जून 2023 या दोन्हीचा अभ्यास करायचा. दोन्हीमध्ये तुम्ही बसतात का बघायचं. त्याच्यात जर संवर्ग 1मध्ये बसत असाल तर तुमची बदली होणार. ओके. प्रियंका दळवी, सर माझी निवड संवर्ग 1 मधून झालेली नाही, परंतु माझा संवर्ग 1चे सर्टिफिकेट आहे, तर मी संवर्ग 1 मधून फॉर्म भरू शकते का? तुमचं संवर्ग 1चं सर्टिफिकेट ऑनलाईन झालेलं असणं गरजेचं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, गेल्या वेळेस संवर्ग 1 मधून फॉर्म भरणाऱ्याला अनेक अडचणी आल्या, व्हेरिफिकेशन झाले. त्याशिवाय बीड आणि नगरमध्ये ह्या लोकांवर कार्यवाही करण्याचे, त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याइतपत त्या ठिकाणी तेथील प्रशासनाने प्रयत्न चालू आहेत. आत्ता नगरमध्ये त्या ठिकाणी त्यांचं चालू आहे. संवर्ग 1मध्ये जे काय खोटे सापडले यांचं रिव्हेरीफाय, फक्त तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे ही गोष्ट पुरेसी नाही मित्रांनो. कारण की आत्ताच पुण्याला ससूनमध्ये नगरवाल्यांनी पाठवलं आहे. त्यांचे काहीतरी आठवड्याला 10 लोक जुने ज्यांनी लाभ घेतला त्यांना त्या ठिकाणी पाठवलं जातं आहे. आणि असं होऊ शकतं की तुम्हाला पार निलंबित केलं जाईल, बडतर्फ केलं जाईल, किंवा परत दुसऱ्या एखाद्या कोणत्याही जिल्ह्यात पाठवलं जाईल जर तुमच्या काही झालं तर. असं काही होऊ शकतं. त्याच्यामुळं फक्त जे प्रामाणिकपणे संवर्ग 1चे लाभार्थी आहेत त्यांनीच संवर्ग 1चा लाभ घ्या. मी परत एकदा आग्रहपूर्वक आणि तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो की चुकीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करू नका. गेल्या वेळेस अनेक लोकांनी NOCचा चुकीचा लाभ घेतला, शेवटी रडत होते, त्यांचे फॉर्म डिलीट झाले. तर ओके, अशी वेळ येऊ शकते. यावेळेसही मी खूप आवाहन केलं होतं की जे पात्र ठरत नाहीत त्यांनी खरंच, ज्यांच्या NOC कॅन्सल झालेल्या आहेत किंवा बाकी काही गोष्टी आहेत, त्यांनी NOC संवर्गातून फॉर्म भरू नका. काही लोकांनी भरले, त्याचा परिणाम त्यांचे फॉर्म त्या ठिकाणी डिलीट झालेले आहेत गेल्या वर्षी. आणि त्याची तरतूद अशी आहे की एकदा फॉर्म डिलीट झालेल्या व्यक्तीला पुढच्या 5 वर्षापर्यंत फॉर्म भरता येत नाही. आता ती प्रत्यक्षात यावर्षी अंमलात येते का नाही हे मी नाही सांगू शकत, परंतु ही त्या ठिकाणी तशी तरतूद त्या ठिकाणी नियमानुसार त्यांना पुढचे 5 वर्ष भरायला भेटणार नाहीत असं त्या ठिकाणी आहे. तर त्याच्यामुळं तुम्ही खरंच जी माहिती तुम्हाला कन्फर्म असेल, तुम्ही खरंच जर संवर्ग 1चे लाभार्थी असाल, भालेराव सर बघा संवर्ग 1मध्ये बऱ्याच लोक येतात. त्यात बघा तुम्ही शासन निर्णयाचा अभ्यास करा, त्यानुसार संवर्ग 1च्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी तुमचं सर्टिफिकेट असेल तर गेल्या वेळेस त्यांनी ऑनलाईन सर्टिफिकेट करायला सांगितलं होतं. म्हणजे तुमचं ऑनलाईन झालेलं असणं गरजेचं आहे. तर ते जे काही ऑनलाईनचं पोर्टल आहे तिथं जाऊन तुम्ही करू शकता. आणि जर खरं प्रामाणिकपणे खरं सर्टिफिकेट असेल तरच घ्या, नाही तर बदलीपेक्षा नोकरी आपल्याला नक्कीच प्यारी मित्रांनो, त्याचा विचार करा. ओके. प्रियंका दळवी, प्लीज माझ्या क्वेश्चनचे आन्सर द्या. तुमचा क्वेश्चन मागे गेला, क्वेश्चन याच्यासोबत टाकला असतं लक्षात आलं असतं. मागे किंवा पुढं असेल, कदाचित मागच गेला असेल किंवा मी दिलं असेल तुमचं. मला वाटतं प्रियंका दळवी काहीतरी दिलं एका क्वेश्चनचं आन्सर असेल तर डबल टाका. ओके. सोना मुजवार, संवर्ग 2साठी काय डॉक्युमेंट हवेत? संवर्ग 2साठी डॉक्युमेंट काय, तुमच्या जोडीदाराचं तुम्ही ओरिजिनल शासकीय नोकरीत
असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी. ओके, त्याचे डॉक्युमेंट्स लागतात. ओके, ते व्हेरीफाय होतात आणि सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय होतात बरं का. जीही तुम्ही माहिती भरतात ही सगळी माहिती तुमची व्हेरीफाय होणार आहे. आताही नवीन फॉर्म भरणाऱ्या सगळ्यांची, फक्त 2022ला फॉर्म भरणाऱ्याची माहिती व्हेरीफाय होणार नाही आहे आणि त्यांना संधी ही एडिटची भेटणार नाही आहे, फक्त जिल्हे बदलायची संधी भेटणार आहे. ओके, योगेश्वर वळवी मी केली आहे. ओके, काय केली आहे मला नाही समजलं. ओके, मागे कमेंट्स गेली असेल तुमची. प्रल्हाद गायकवाड सर, बदलीमध्ये पेसा क्षेत्रासाठी काहीच नाही ना हो. प्रल्हाद गायकवाड सर, पेसासाठी सगळं काय आहे. पेसा क्षेत्रामध्ये तुमच्या आपोआप तुम्हाला बरोबर ते जागा पेसामध्ये दाखवतात, तुमच्या बदल्या होऊन जातात. ओके, काळजी करू नका, तुम्हाला पूर्ण जागा पेसामधल्या भेटतात. पेसावाल्याची बदली होऊन जाते, काय अडचण नाही. तुम्ही फक्त फॉर्म भरा. बाबासाहेब बल्लाळ सर, जुना फॉर्म डिलीट करून नव्याने फॉर्म भरता येईल का? तर ह्याचे चान्सेस फार कमी आहेत. जर प्रत्यक्षात तिथं जर ऑप्शन आलं डिलीट तर आपल्याला ते करता येईल, परंतु आता ते नक्की काय येतात. जे आजचं पत्र आहे त्याच्यामध्ये त्यांनी फक्त सांगितलं की 2022ला फक्त त्यांचे जिल्ह्याचे प्रिफरन्सेस बदलायला त्या ठिकाणी द्या. त्याच्या व्यतिरिक्त जर असं आलं की नवीन फॉर्म भरण्यासाठी सुद्धा किंवा ते पूर्णच एडिट करण्यासाठी जर आलं तरच होऊ शकतं, परंतु सध्याच्या परिस्थितीत मला नाही वाटत की तसं होईल. कारण की तसं जर केलं तर आपली बदली प्रक्रिया जवळपास 1 महिना तरी अशीच हे राहील आणि त्याच्यामध्ये शिक्षक भरती देखील एकदम त्यांना 5-6 तारखेपासून सुरू करायचं त्यांचा मानस आहे आणि नेमकं 6 तारखेपर्यंत आपलंसुद्धा आहे. त्याच्यामुळं हे खूप म्हणजे याच्यामध्ये सगळं काय आणि त्याच्यामुळं लवकरात लवकर होण्यासाठी सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. गरज नसताना जुना फॉर्म डिलीट करण्याची वेळ तुम्ही घेऊ नका. विष्णू बडे, मी करीत आहे. ओके, हे चौगोदी सर, सैनिक पदी पत्नीच्या बदली कशी होणार? लास्ट मंथ नेम्स घेतले. ओके, मी सांगितलं ना की तुमची ऑफलाईन होईल. ओके, ऑफलाईनमध्येच होईल, याच्यामध्ये ऑनलाईनमध्ये काही सैनिक पत्नीचा काही विषय नाही. श्रीराम पवार, परभणी जालना रोस्टर पाठवा. तुम्हाला सगळं पवित्र आपलं हे बदली रोस्टरवर बदलीवर पोर्टलवर भेटणार आहे. आता जेव्हाही बदली पोर्टल सुरू झाल्याबरोबर तुम्हाला दिसणार आहे, पाठवायची गरज नाही. ओके, महेंद्र फुलमाळी, ऑप्शन 1च राहील का यावेळेस? पण 4 राहणार आहे. ऑप्शन 4च राहणार आहेत, परंतु तुम्ही बघा त्या जसे प्रिफरन्स देताल त्यानुसार बदल्या होण्याचे चान्सेस आहेत. तो सो बी कॉन्शियस. प्रिफरन्स देताना तुम्हाला जिथं बदली होईल असं वाटतं ज्या जिल्ह्यात, त्या जिल्ह्याला तुम्ही प्रथम प्राधान्य देणं जास्त फायद्याचं आहे. हे आपल्याला गेल्या वेळेस लक्षात आलेलं आहे आणि तेच कायम राहण्याचे या ठिकाणी चान्सेस सध्या तरी दिसत आहेत. ओके, योग्य चौधरी सर, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का? हो, पाहिजे असेल तर लिहून घ्या. ओके, किंवा ग्रुपला असताल ना तुम्ही, कोणत्याही शिक्षक बदलीच्या ग्रुपला असताल तर तिथंही मिळेल. तरीही मी सांगतो, तुमच्याकडे पेन असेल किंवा मोबाईलमध्ये टाईप करून घ्या. माझा नंबर आहे 9404020457. ओके, परत एकदा रिपीट करतो, 9404020457. ओके, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सगळ्यांनी, कारण की खूप असं व्हायला लागलं की खूप एवढे फोन येतात आणि म्हणून तुमच्या सगळ्या प्रश्नांचं तुमचे प्रश्न मला व्हॉट्सअपवर पाठवायचा शक्यतो सुरुवातीला आणि नंतरच मी सांगितल्यानंतर शक्यतो कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून की माझाही वेळ वाचेल आणि खूप माझाही वेळ वेस्टेज जाणार नाही याची काळजी तुम्ही सर्वांनी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपले जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यासाठी मला त्या वेळेचा उपयोग करता येईल. ओके, सोलापूर रोस्टर पूर्ण झाले आहे का? पल्लवी राणे, हो राणे मॅडम, रोस्टर पूर्ण झालेलं आहे. त्यांनी पोर्टलवर जागा देखील भरलेल्या आहेत. ओके, जयवंत मुंडे, फोन नंबर पाठवा, आत्ताच सांगितला. ओके, सुशीला उटे सर, ज्यांनी 2022 फार भरला त्यांना समोर बदलीची संधी भेटली पाहिजे. 100% भेटलीच पाहिजे, पण याच्यासाठी वेगळा पाठपुरावा करण्याची त्या ठिकाणी गरज लागेल असं आजच्या पत्रावरून दिसत आहे. ओके, आपल्याला मी सुद्धा प्रयत्न करतो की आता काय गरजेचं आहे तर संवर्गामध्ये बदल सुद्धा, जसं संवर्ग तुम्ही 4 जिल्ह्याचे ऑप्शन बदलण्याची संधी भेटली पाहिजे, तसंच संवर्गामध्ये बदलण्याची एक ऑप्शन तेवढाच करा. बाकीच्या फॉर्ममध्ये एडिट करू नका, एवढं आपण सांगू शकतो. कारण की संवर्ग बदलणारे खूप लोक नाही येतं. याच्यामधले देखील 2022 मधले देखील 30-40-50 लोक फार फार तर असतील. ओके, आपण करूया तशी शासनाकडे विनंती, बघूया काय होतं ते. ओके, परंतु जे बघा, माझी आज अशी परिस्थिती नाही, मी खरंच एवढा आजारी आज दिवसभर झोपून होतो, परंतु तुमच्यासाठी परत उठून मी हे लाईव्ह करतोय. ओके, माझ्या काही खरंच मी आजारी आहे आणि काही आहेत गोष्टी ज्या आता सगळे काही शेअर करण्याची आवश्यकता वाटत नाही मला, सगळंच काही सांगणं लाईव्हमध्ये, परंतु
आहे, त्याच्यामुळं माझं सध्या धावपळ माझ्याच्याने शक्य नाही, मी प्रत्यक्ष मुंबईला जाऊ शकत नाही. परंतु खरंच ज्या लोकांना वाटतं त्यांनी एक चक्कर मंत्रालयात मारा. जे काही सहकार्य लागते मी नक्की करेल. संवर्ग बदलण्यासाठी जरी असेल ना तरी तुम्हाला माझं सहकार्य पूर्णपणे होईल. ओके. कांदिवली डोल युनिव्हर्स रामेश्वर बडक सर, 2022मध्ये पती पत्नीची बदली झाली आहे. मी 2022मध्ये नाही, 2022मध्ये पत्नीची बदली झाली आहे. मी 2022 फॉर्म भरलेला नाही, तरी आता मला संवर्ग 2मध्ये फॉर्म भरता येता येईल का? होय, तुम्ही जर 2022मध्ये फॉर्म भरलेला नसेल तर तुम्ही आता भरू शकता, काही अडचण नाही. ओके. प्रियंका दळवी सर, माझी निवड संवर्ग 1मधून झालेली नाही, परंतु माझ्याकडे संवर्ग 1चे सर्टिफिकेट आहे. मी तुमचं उत्तर दिलं मॅडम, याचं परत तुम्ही कदाचित त्यावेळेस लाईव्ह नसाल, परत एकदा सांगतो. तुमचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही भरू शकता, परंतु सर्टिफिकेट तुमचं ऑनलाईन झालेलं असलं पाहिजे आणि ते प्रामाणिक असलं पाहिजे. कारण की गेल्या वेळेस अनेक जिल्हा परिषदमध्ये, बीड आणि नगर जिल्हा परिषदमध्ये असं झालं की त्या बीडवाल्यांनी पाठवलं होतं आपलं मुंबईचं कोणतं ते हॉस्पिटल जेला पाठवलं होतं, आणि नगरवाल्याचं सध्या चालू आहे, त्यांनी ससूनला पाठवलेलं आहे आणि त्याच्यावर खूप स्ट्रिक्ट ॲक्शन, डायरेक्ट बडतर्फीची वगैरे ॲक्शन होण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळं जर तुमचं खरंच प्रामाणिकपणे जर असेल, सर्टिफिकेट खरं ओरिजिनल असेल तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता, परंतु ते ऑनलाईन करा. ऑनलाईन नसेल झालं तर तात्काळमध्ये. ओके. ऑल इन वन परभणीकर, नवीन लोक आत्ताच जॉईन झाले, पगारसुद्धा आहे. थोडा धीर धरला असता तर आमच्यासारखे भिकेला लागलेले लोक पोटा पाण्याला लागले असते. जयंत सर, पुन्हा 9 डिसेंबरच्या आधी नवीन भरती जाहिरात येईल का? ओके. 9 डिसेंबरच्या आत नवीन भरतीची जाहिरात येईल का हे सांगणं आजच्या परिस्थितीत किती योग्य आहे मी खात्रीपूर्वक सांगणं, परंतु सध्या तरी अशी पोझिशन वाटत नाही की 9 तारखेपर्यंत जाहिराती येतील. आल्या तरी काही संस्थेच्या वगैरे जाहिराती येऊ शकतात त्या ठिकाणी 4-5 तारखेपासून संस्थांच्या वगैरे, परंतु जिल्हा परिषदच्या जोपर्यंत बदल्यांच्या याद्या तयार होत नाही तोपर्यंत जिल्हा परिषदच्या जाहिरात त्या ठिकाणी येणार नाहीत. ओके. किती दिवस लागतील या प्रोसेसला? 6पर्यंत हे जर टार्गेट पूर्ण झालं तर 10 ते 12 तारखेपर्यंत बदल्या याद्या येऊ शकतात. कारण की नवीन लोकांचे जे यावेळेस नवीन लोकांना जी संधी दिलेली आहे त्याच्यामुळं त्यांच्या फॉर्मचे व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे, त्यांची सगळी माहिती. आणि ही माहिती खरं तर 6 तारखेपर्यंत जर फॉर्म भरले तर 7 आणि 8 2 दिवस खूप झाले, 1 दिवसात होऊ शकते, कारण की खूप कमी लोक राहणार आहेत. कदाचित 7 तारखेला ते लगेच नवीन लोक जे आहेत त्यांना बोलू शकतात. 8 तारखेपर्यंत किंवा 9 तारखेपर्यंत त्यांचं व्हेरिफिकेशन पूर्ण होईल आणि 11-12 2 दिवसामध्ये ही बदली प्रक्रियाचे त्यांचे सर्व्हर काम करतील. 2 दिवस साधारणतः सर्व्हरला या पूर्ण प्रक्रियेवर काम करायला विन्सच्या सर्व्हरला लागतो कालावधी. तर असा जर सगळं हे शेड्यूल व्यवस्थित जर कट टू कट पडलं, 6 तारखेपर्यंत जर सगळ्याचे फॉर्म भरले गेले तर माझ्या माहितीच तो 12 तारखेच्या आतमध्ये आपल्या याद्या पडायला हव्यात. ओके. परंतु याच्यात काही अडचणी आल्या, त्या अडचणीनुसार याच्यानुसार कदाचित 4-2 दिवस आणखी मागं पुढं होऊ शकतं. परंतु मला वाटत नाही की 20 तारखेपर्यंत हे फॉर्म पुढे जातील. 20 तारखेमध्ये याच्यावर प्रक्रिया होईल हे मला म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टीवरून तरी वाटतंय. पण त्यात मी काही एवढा भविष्यवेत्ताही नाही की माझं खरं काय प्रमोशन आहे काय, प्रमोशन ना काय करू. ओके. अमोल जाधव, ऑप्शन किती आहेत? ऑप्शन 4 आहेत. ओके. 4 जिल्ह्याचे ऑप्शन आहेत. संतोष कोंडके, 2014ला एकदा जिल्हा बदली केली होती, आता दुसऱ्या वेळेस होईल कसं? 2014 तुमचे 5 वर्ष होऊन गेलेले, तुम्ही आता परत बदली करू शकता. ओके. संजय दातीर, 2022चा फॉर्म कॅन्सल करता येईल का? आता पत्नी फॉर्म भरायचा आहे. तोच विषय आहे की जर तिथं ऑप्शन आता आपल्याला काय येतं आहे, फॉर्म जोपर्यंत आपण उघडून पाहत नाही तोपर्यंत 100% खात्रीने सांगणं कठीण आहे. आणि जर तसं असेल 2022चा फॉर्म डिलीट होणार असेल तर संवर्ग बदलणाऱ्यांना सुद्धा लई जास्त काय करण्याची गरज नाही आहे, त्यांना सुद्धा फॉर्म डिलीट करायचा, नवीन भरायचा असं करता येईल. परंतु आता नक्की काय सिच्युएशन आहे हे जोपर्यंत पोर्टल ओपन होत नाही, पोर्टलमध्ये काय सुविधा आहेत हे आपल्याला कळणार नाही. ओके. प्रवीण येलगिरे, पालघरमधून बदली झालेल्या शिक्षकाच्या जागा रिक्त ठेवली आहे का? कार्यमुक्ती अजून नाही. नक्कीच तुमच्या जिल्हा परिषदेने तो विचार करूनच भरलेली असेल अशी अपेक्षा आहे. ओके. आणि जर तुम्हाला तुमची जर हे असेल तर त्याचं तुमची एकदा बदली झालेली आहे, त्याच्यामुळं तुम्हाला कसंही देणं ते शासनाला त्यांची जबाबदारी आहे, तुमची जबाबदारी नाही. त्याच्यामुळं खूप काही तुम्ही लई विचार करण्यासारखी ची गरज नाही की काय होईल आणि कसं होईल ते. ओके.
संवर्ग 2 साठी जोडीदाराचे कोणते लीलाधर काटणकर कोणते कागदपत्र लागते? संवर्ग 2 साठी तुमचा नोकरीत लागल्याचा जोडीदाराचा शासकीय नोकरीत असल्याचा पुरावा लागेल. ओके. आशिष भगत सर, पती पत्नी संस्थेत असेल तर त्यासाठी पत्नीची शाळेत ID लागतो का? बघा, पती पत्नीचं मला काही आता आठवत नाही गेल्या वेळेसचं कसं होतं तर, परंतु शालर्थ ID वगैरे बहुतेक त्यांनी मागवलेले होते गेल्या वर्षी. पण पती म्हणजे संस्थेवाल्यांसाठी देखील बहुतेक शालर्थ ID लागत आहेत, परंतु मी कन्फर्म सांगू शकत नाही, तुम्हाला माहिती घेऊन सांगतो. ओके. विशाल सोनाळे, संवर्ग 2 मध्ये पूर्वीच्या JR नुसार 60-40 फॉर्म्युलानुसार यावेळी पण होणार आहे की संपूर्ण 2च्या बदल्या होतील? कृपया मार्गदर्शन व्हावे. ओके. तर बघा, 2021चा जो 21 जून आपला 7 एप्रिलचा जो शासन निर्णय आहे त्यानुसार 60-40चं धोरण होतं, परंतु 21 मे शासन निर्णय आहे त्यानुसार त्यांनी सांगितलं की 60% ही अट काढून टाकलेली आहे, परंतु बदल्या नक्की नाही होतील हे पोर्टल नुसार होतील. कदाचित होऊ शकतं की नवीन शासन निर्णयानुसार 21 मेच्या, कारण की आता नवीन संधी दिल्यामुळं असे चान्सेस आहेत की 60-40 यावेळेस राहणार नाही. ओके. पण हा एक अंदाज आहे, तुम्हाला खात्रीपूर्वक नाही तो विषय, बरं का. ओके. सोमनाथ शिंगाहिरे, स्थायित्व प्रमाणपत्र किती इयर नंतर मिळतो सर? बघा, तो जिल्हा परिषद देतात, 3 वर्षानंतर तुम्हाला कधीही देऊ शकतात. तुमचं जर स्थायित्व प्रमाणपत्र आलेले नसेल तर तुम्ही ज्याही जिल्हा परिषदमध्ये आहात त्या जिल्हा परिषदमध्ये स्थायित्व नसणारे 4-2 लोक मिळून शिक्षणाधिकारीकडे जाऊन भेटा, त्यांना विनंती करा की बाबा आम्ही अशा बदली प्रक्रियेत आम्हाला भाग घ्यायचा आहे, आमचं स्थायित्व नसल्यामुळे आम्हाला फॉर्म भरायला अडचण येत आहे, त्यामुळे तत्काळ आम्हाला स्थायित्वाची यादी उपलब्ध करून देण्यात यावी. तुम्हाला लगेच ते एका दिवसामध्ये स्थायित्व काढून देतात. याच्या अगोदर मागच्या बदली प्रक्रियेने असे अनेक लोकांचे प्रॉब्लेम होते. एका दिवसामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदेने त्यांना स्थायित्व दिलेलं आहे. कोणालाही स्थायित्वामुळं याच्या अगोदर 3 वर्ष पूर्ण झालेल्या कोणत्याही व्यक्तीला अडचण आलेली नाही. तुम्ही सुद्धा तुमचा पाठपुरावा करून काढू शकता. श्वेता, तुम्हाला एक विनंती आहे, बदलीचे जे मागणी आहे ते एकदम मान्य करून घ्या. दर काही दिवसांनी मागणी करतात आणि वेळ जातो, भरतीला अडचणी येतात. नक्कीच श्वेता मॅडम, या पूर्वीच्याच मागण्या आहेत, आपण अनेक वेळा विनंती केलेली आहे. ओके. परंतु कसं असतं, शासन दरबारी अनेक गोष्टीला कधी न्याय भेटतो, कधी नाही भेटत, आपल्याला संघर्ष करावा लागतो अनेक गोष्टीसाठी. तसंच जर या लोकांना जर फॉर्म भरायची संधी भेटली नसती तर यांचं खूप मोठं नुकसान होतं. त्याच्यामुळे आपल्याला यांच्याविषयी सुद्धा मागण्या करणं एक क्रम प्राप्त होतं. त्याच्यामुळं आपण त्यासाठी प्रयत्न केले की याही लोकांना, कारण की लोकांवर अन्याय होऊन आपल्याला बदली मागवण्याचा अधिकार नाही. वैयक्तिक असं माझं मत आहे. वैयक्तिक माझी बदली जरी नाही झाली तरी ज्यांचा हक्क आहे त्यांची बदली अगोदर व्हायला हवी, ह्या मताचा मी आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक वेळेस आपण सगळ्यांच्या सामूहिक न्यायपूर्ण मागण्यांचा पाठपुरावा आपण नियमितपणे केलेला आहे. ओके. ना इथून पुढे देखील तेच करणार आहोत. ओके. सोमनाथ अहिरे, सर चालू झालेले फॉर्म कसा भरावा याचे मार्गदर्शन करा सर. पोर्टल चालू झाला की मी व्हिडिओ करून टाकतो, काळजी नसावी. ओके. उमर शेख, सर जर आता नवीन लोकांना फॉर्म भरण्याची संधी दिली तर ज्यांनी 2022 फॉर्म भरलेले आहेत त्यांच्या सेवा ज्येष्ठतेवर परिणाम होईल का? आजच्या यूट्यूब लाईव्हमध्ये विषय घ्या. ओके. बघा, आता बघा, नवीन लोकांना फॉर्म भरण्याची संधी दिली, 2022मध्ये फॉर्म भरलेल्या लोकांच्या सेवा ज्येष्ठतेवर नक्की काय परिणाम होईल, कसे परिणाम होईल यांनी स्पष्ट केलेलं नाही. परंतु जे सेवा ज्येष्ठता ही 22च्या फॉर्मला देणं गरजेचं आहे, परंतु ही सोय त्यांनी या पोर्टलवर केलेली आहे का नाही ते आज सांगता येत नाही. परंतु याच्यासाठी नक्की आपला पाठपुरावा असेल की 2022ला फॉर्म भरले त्यांना प्राधान्यक्रम मिळायला हवे. ओके. टाइमपास करू नका मित्रांनो. लकी, हॅलो सर. ओके. रामेश्वर भडक, सर 2022मध्ये माझ्या पत्नीची बदली झाली आहे, मी 2022ला बदली फॉर्म झालं, मी तुमचा विषय घेतला. ओके. मेहरा शेख, मी संवर्ग 2 मधून फॉर्म भरला होता, मात्र माझी बदली नव्हता. माझ्यापेक्षा ज्युनियर लोकांना असलेल्या संवर्ग 4 वाल्यांची बदली झाली. मी यावेळेस संवर्ग 2 मध्ये फॉर्म भरू की संवर्ग 4 मध्ये? बघा, संवर्ग 2 मध्ये जरी गेल्या वेळेस ही फॉर्म भरलेला असेल तरी तुमचा विचार जर त्या जुन्या निर्णयानुसार जरी 40% मध्ये जर 60% मध्ये जर झाले नाही तर तुम्ही आपोआप संवर्ग 4 मध्ये कन्वर्ट होत होता. त्याच्यामुळं तुमच्या ज्युनियरची बदली झालेली नाही. बदली ज्युनियरची होण्याचे अनेक कारण होते. एक तर त्यांचा प्रिफरन्स किंवा साखळी बसणं किंवा ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाणं जवळच्या असतात आणि त्याच्यामुळं साखळीमध्ये सुद्धा काही असे लोक आलेले आहेत की त्यांच्या
पेक्षा ज्युनियर लोक साखळी त्यांची बसल्यामुळं त्या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. परंतु असं कोणतंही आढळलेलं नाही की तुम्ही ज्या जिल्ह्यात आहेत कार्यरत आणि तुमचा ज्युनियर गेलेला आहे असं एकही प्रकरण माझ्या तरी निदर्शनास आलेलं नाही. त्याच्यामुळं माझं असं स्पष्ट मत आहे की ज्युनियर लोकांची बदली त्यानुसार होत नाही. एक तर तुम्ही प्रिफरन्समुळं होती असेल किंवा बाकी काहीतरी त्याला कारण असेल, परंतु केवळ तुमचा तो ज्युनियर असताना त्याची बदली पोर्टलवरून होत नाही. एका जिल्ह्यातून असं कोणतंही प्रकरण आढळलेलं नाही. याचाच अर्थ त्या दुसऱ्या जिल्ह्यात साखळी मिळवल्यामुळे तो ज्युनियर गेलेला असावा. ओके. नितीन अमराळे, फक्त संवर्ग 1-2 वाल्यांच्या जास्तीत जास्त बदल्या होणार, सर्वसाधारण प्रवर्गाच्या बदल्या फार कमी होणार, हे नेहमी असेच चालणार असेच दिसते. ओके नितीन अमराळे सर, काही गोष्टी असतात त्याला पर्याय नसतो. ओके. बघा, शासन निर्णय आहे. शासनाकडे ज्या लोकांनी सगळ्यांनी मागण्या केल्या संवर्ग 1-2 त्यानुसार जे धोरण ठरलं त्यानुसार हे सगळं चालू आहे. ओके. त्याच्यामुळं आपण जास्त काही त्याच्याविषयी बोलू शकत नाही. ओके. जावेद खान पठाण सर, संवर्ग बदलता येते का? 2022चा फॉर्म भरलेला संवर्ग बदलता येईल का नाही हे जोपर्यंत ते पोर्टल ओपन होत नाही तोपर्यंत खात्रीलायक सांगणं कठीण आहे. ओके. पाराजी, मागील बदल्यामध्ये फक्त फर्स्ट ऑप्शनचा विचार केला होता असे काही जणांचे म्हणणे आहे. हे सत्य आहे का? तसं नाही आहे, परंतु प्रिफरन्सनुसार विचार केलेला होता. तुम्ही पहिल्याचा असेल तर पहिल्या जिल्ह्यामध्ये अगोदर विचार केला, नंतर काही राऊंड फिरल्यानंतर तुमचा दुसऱ्यामध्ये विचार केला, नंतर काही राऊंड फिरवले त्यांनी, नंतर तिसऱ्यामध्ये विचार केला आणि शेवटी आणखी राऊंड फिरवून चौथ्यामध्ये विचार केला. तर असे राऊंडमध्ये 5-7 राऊंड पहिल्या ह्याच्यासाठी, 3-4 राऊंड दुसऱ्यासाठी, परत 2-3 राऊंड तिसऱ्यासाठी, चौथ्यासाठी परत 2-3 राऊंड, असं त्यांनी एकंदरीत बरेच 15-20 राऊंड त्या ठिकाणी फिरवले प्रत्येक याच्यासाठी प्राधान्यक्रमासाठी. आणि तसंच यावेळेस होण्याचे सुद्धा चान्सेस आहेत. ओके. हां, विठ्ठल भालेराव सर, तुम्हाला याच्या संदर्भातला व्हिडिओ टाकेल कसा फॉर्म भरायचा. ओके. प्रमोद दुर्गे, फॉर्म भरताना आता स्थायी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे का? हां, गेल्या वेळेस मागितलं होतं. त्याच्यामुळं तुम्ही तत्काळ तुमच्या शिक्षणाधिकाऱ्याकडे जा आणि त्यांना विनंती करा स्थायित्वाचं प्रमाणपत्र देण्याची. ओके. तुम्हाला भेटून जातं, जास्त काही अडचण नाही. ओके. सर, पत्नी संस्थेत नोकरीवर आहे, मग पत्नीची काय माहिती द्यावी लागेल संवर्ग 2 मध्ये? बघा, शालार्थ ID वगैरे असेल तर तो एक लागेल आणि ते कायम म्हणजे संस्था त्याच्यासाठी सुद्धा याच्यामध्ये लागते बरं का. संस्थेमध्ये सुद्धा अनुदानित संस्था लागते, विना अनुदानितवाल्याला भेटत नाही लाभ. ओके. आशिष भगत, पती पत्नी संस्थेत नोकरीवर आहे, झालं का? हेच बोललो का? अभिजित चव्हाण सर, रोस्टरनुसार सर्व जागा आंतरजिल्हा बदलीसाठी मिळतील का? हो, रोस्टरनुसारच सर्व जागा आंतरजिल्हा बदलीसाठी मिळतील, परंतु त्या रोस्टरमध्ये काही जिल्हा परिषदा वेगवेगळ्या पद्धतीची माहिती आंतरजिल्हा बदली पोर्टलवर भरताय आणि हे जर वेगळ्या पद्धतीची कोणी माहिती भरलेली असेल तर रोस्टरपेक्षा वेगळीसुद्धा माहिती असू शकते, ही शक्यता नाकारता येत नाही. सोलापूरमध्ये तसं होण्याचे काही चान्सेस आहेत मिळालेल्या माहितीनुसार. ओके. रोस्टरपेक्षा वेगळी माहिती गेल्याचं समजतंय. आता आपल्याला कळेल त्यांनी त्यात दुरुस्ती केली की नाही. आम्ही विनंती केली होती त्यांना, पण बघू आता काय होतंय त्याच्यामध्ये. जर ती दुरुस्त झाली तर ठीक आहे, नाहीतर मग जी माहिती भरली त्यानुसार बदल्या होतील. ओके. श्री समर्थ वरपे, 2022ला ज्यांनी फॉर्म भरले त्यांना प्रथम प्राधान्य राहील का? याच्याविषयी निश्चित सांगणं कठीण आहे, कारण की त्यांनी काहीही स्पष्ट केलेलं नाही. परंतु 21 जून 2023 जो शासन निर्णय आहे तो सांगतो की 2022ला प्रतीक्षा दिन त्यांच्या याद्या ठेवण्याचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे, त्याच्यानुसार तसा काही विचार होऊ शकतो. ओके. नामदेव मुंडे, सर्व जागा आंतरजिल्हा बदलीसाठी आहेत का? हां, सर्व जागा आंतरजिल्हा बदलीसाठी असतात. ओके. साखळीचा भावार्थ काय सर? बघा, साखळीचा भावार्थ हा स्पष्टपणे कोणालाच न कळला आहे, परंतु सांगतायत साखळी बदल्या होतात. साखळीचा भावार्थ थोडक्यात असा आहे की एका जिल्ह्यातून त्याने दुसऱ्या जिल्ह्यात यायचं, दुसऱ्या जिल्ह्यातून त्याने तिथाला गेला तर एकमेकांची एक साखळी त्या ठिकाणी जुळली जाते. एक जसा ट्रँगल असतो 3 याचा, समज बीडमधून नगर गेला, नगरचा औरंगाबाद गेला आणि औरंगाबादचा बीड गेला, तर एकमेकाच्या आपसी जागेवर हे जातात, आपसी बदल्या होतात थोडक्यात. तर असा ट्रँगल, किंवा नगर आणि बीडमध्ये झालं तर बीडवाला नगरला गेला मग नगरवाला एक बीडला आला, जरी जागा तुमच्या 0-0 असतील तरी. एक म्हणजे तुमच्या जागा संपल्यानंतर ते विचार केला जर पोर्टल असं विचार करतं. असे लोक आहेत का म्युच्युअल एकमेकांच्या जिल्ह्यात येणारे, मग त्यांची ती साखळी म्हटली जाते त्याला, थोडक्यात आपसी बदली थोडक्यात. परंतु असं लई आम्हाला काही दिसलं नाही की आपसी म्हणजे ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात किंवा त्या जिल्ह्यातून अशी जुळलेली, परंतु असं दिसतं की एकमेकांच्या जिल्ह्यात 2 जिल्ह्यात दिसले, 2पेक्षा जास्त काही जास्त लक्षात आलं नाही. नक्की हे होतंय कसं काय हे आजपर्यंत 5 हे झाले तरीही पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही. अगोदरचे
4 टप्पे हे वेगळ्या पद्धतीने NICच्या सॉफ्टवेअर भरले जात होते. NICने जे काही त्या ठिकाणी पोर्टल उपलब्ध करून दिले होतं त्याच्या आता 5वा आणि 6वा टप्पा सर्व्हिसेस IT सर्व्हिसेस यांना त्यांनी टेंडर दिलेला आहे होता. मिस्टर शरद सत्यवान खुला सर्वसाधारण प्रवर्गातील लोकांनी प्राधान्य निवडताना कोणची काळजी घ्यावी. तर खुला सर्वसाधारण प्रवर्गातील लोकांनी प्राधान्यक्रम निवडताना सगळ्यात महत्त्वाचं आता जागा कोणत्या जिल्ह्यात आहेत याच्या अगोदर मी सांगेल की तुम्हाला कोणते जिल्हे सोयीस्कर वाटत आहेत, तुम्हाला तुमचा प्राधान्यक्रम कशाला आहे, तुम्हाला बदली हवी आहे का तुम्हाला कोणता विशिष्ट जिल्हाच हवा आहे, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि तुम्हाला बदली पाहिजेच असेल कारण की बदलीत जी काही अनिश्चितता निर्माण होते ह्या 23-21 जूनचं जे पत्र आलं तेव्हापासून लोकांच्या मनात जी भीती निर्माण झालेली आहे की परत बदल्या होतील की नाही होतील की काय होतील, तर तमाम शंका लोकांच्या आहेत मनामध्ये. आता ते भविष्यात काय होईल हे मी सांगणं सुद्धा धाडसं ठरेल अशी परिस्थिती आज आहे. त्याच्यामुळे ज्यांना बदली जास्त महत्त्वाची आहे त्यांनी जास्त आपली बदली होण्याचे चान्सेस कुठे आहेत याचा विचार करावा आणि त्याला पहिलं प्राधान्य द्यावं, त्यानंतर सेकंड प्राधान्य द्यावं की कुठे बदली होऊ शकतो आणि नंतर. आणि ज्याला वाटतं की बाबा नाही बाबा आपल्याला ह्याच जिल्ह्यात जायचं आहे तर त्यांनी एक ऑप्शन दिला तरी त्या ठिकाणी चालू शकतं. ओके, माझी महाडिक सर ओके, हाय केशवी झाला, हाय ओके. वैजीनाथ हांडे सर खुल्या प्रवर्गाच्या जागा परभणीला आहेत का, जिल्हा परिषद परभणी. आता बघा त्याचं सुद्धा रोस्टर आपल्याला 1 ते 2 दिवसामध्ये बदली पोर्टलवर भेटेल, परंतु काही जागा निश्चित खुल्या प्रवर्गाच्या असतील अशी अपेक्षा आहे आपल्याला. ओके, रामेश्वर बडक संवर्ग 2साठी सांगितलं मी. राजू चव्हाण साखळी संवर्ग 2 मध्ये फिरते का सर, साखळी सगळीकडेच फिरते, संवर्गानुसार नाही साखळी फिरत, कॉमनमध्ये फिरते. संवर्ग 2ला प्राधान्य अगोदर संवर्ग 2चा विचार होता. ओके, कांचन तुपट सर पती मध्य प्रदेशमध्ये केंद्र शासकीय कर्मचारी आहेत तर माझी संवर्ग 2मध्ये बदली होईल का. बहुतेक केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख आहे माझ्या माहितीस तो, परंतु तरी एकदा खात्री करावं लागेल, ते शासन निर्णय डबल पाहावा लागेल. बघा 21 जून आपलं 7 एप्रिलचाही पहा आणि 21 का 23 मे 2023चा जो शासन निर्णय आहे ते 2 शासन निर्णय तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. ओके, थँक्स सर जी, खूप इम्पॉर्टंट माहिती दिली. ओके, तुमचा आभारी आहे पण तुमचं नाव इथं येत नाही, फक्त नाव येत आहे तुमचं, त्याच्यामुळं मला नक्की तुम्ही कोण आहात तुमचं नाव ते टाईप न केल्यामुळं काही लक्षात येत नाही. यूट्यूब चॅनल सारखं तुम्ही केलं असतं तर तुमचं नाव पूर्ण आलेलं असतं, परंतु ते दिसत नाही. ओके, शिवचंद्रन हाय ब्रदर, हाय. ओके, भारेराव 4 जिल्ह्याचे ऑप्शन देणे कंपल्सरी आहे का सर. विठ्ठल भालेराव सर हे काही कंपल्सरी नाही, तुम्ही एकही जिल्ह्याचे देऊ शकता, 2 देऊ शकता, 3 देऊ शकता, 4 देऊ शकता. तुमच्या याच्यावर आहे की तुम्हाला नक्की कोणत्या जिल्ह्यात पाहिजे, किती जिल्ह्यात पाहिजे याच्यानुसार त्या ठिकाणी आहे. ओके, महेंद्र फुलमाळी ओके. ऋषी कोळी सर म्हणतात पालघर शिक्षकांना केव्हा कार्यमुक्त होणार. बघा पालघर शिक्षकांना देखील भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याबरोबर तुम्हाला कार्यमुक्तीसाठीचा तुमचा त्या ठिकाणी निर्णय होऊ शकतो. तरी बघा मित्रांनो, आपण सगळेजण या ठिकाणी लाईव्ह आहात. माझी परत एकदा विनंती आहे, जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चुकवू नका, विसरू नका, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तसंच मित्रांनो नक्की चॅनलला लाईक करा. बघा या व्हिडिओला देखील लाईक करा. आपण बघा खूप मोठ्या प्रमाणात लोक आहेत, परंतु लाईक करण्याचा आपण बरेच वेळेस संकोच करत असतो. माझी परत एकदा विनंती, असा संकोच करत जाऊ नका. संकोचित लोकांना आयुष्यभर रिझल्ट हे संकोचित भेटतात. मनमोकळेपणाने राहत जा, मनमोकळेपणाने हे करत जा. कारण की आपण ज्यावेळेस कोणाकडून काहीतरी मागत असतो त्यावेळेस आपण जर कोणाला काही देत असतो, काही या निसर्गाचा नियम आहे, तुम्ही कोणाला काहीतरी द्या, कोणीतरी तुम्हाला काहीतरी देईल. त्याच्यामुळे आम्ही तर आमच्यापर्यंत सगळं तुम्हाला देण्यासाठी, तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणतीही अपेक्षा न करता रात्रंदिवस त्या ठिकाणी झगडत असतो. परंतु एक छोटी गोष्ट असते की तुम्ही ह्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत, आलेले व्हिडिओ शेअर केले पाहिजेत, बाकीच्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. ही एक प्रामाणिक भावना असते. हे काय तुमच्याकडं कंपल्सरी नाही आहे, नक्कीच मीही करण्याचं काही मला तो तसं इंटेन्शन नाही, परंतु एक नियम सांगतो निसर्गाचा मित्रांनो, नक्कीच ज्यावेळेस आपण कोणाला काहीतरी देत असतो नक्कीच आपल्याला तर दुसऱ्या मार्गातून भेटत असतो. आणि जे खूप संकुचित विचार असतात का नाही, त्यांना आयुष्यभर खूप संकुचित रिझल्ट त्या ठिकाणी मिळतात मित्रांनो. त्यामुळे संकुचित वृत्ती कोणी ठेवू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करत जा, चॅनल शेअर करत जा.
त्याच आम्हाला एक प्रेरणा असते. त्यातून काय भेटते तर आमच्यासारख्याला एक प्रेरणा भेटते, बाबा तुमच्यासाठी काम करण्याची एक ऊर्जा उर्मी त्या ठिकाणी भेटत असते. नक्की ती देत जा. ओके. नक्की मला अशी खात्री आहे की तुमच्यापैकी कोणीही या ठिकाणी लाईक करण्याचं विसरणार नाही आणि नक्की ह्या गोष्टी शेअर करत जा. हा व्हिडिओ देखील आपले करीत जा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर टाका, आताही टाका. मी सगळ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी घेणार आहे, नंतरच या ठिकाणी क्विट करणार आहे. ओके. तर त्याच्यामुळं बघा. ओके. क्रॅक म्हणतायत हाय सर सुनो. ओके. हां. वन पंच मॅन हॅलो सर. ओके. एज्युकेशन व्हिडिओज नांदेडमध्ये ओपनच्या जागा आहेत. बघा नांदेडमध्ये ओपनच्या जागा फार असणार नाहीत, बहुतेक त्या झिरोसुद्धा असू शकतात. काही माझ्याकडे पाठीमागं माहिती होती 30 जागेची 30 जागा होत आहेत म्हणून, परंतु नंतर ओपनला त्या ठिकाणी जागा दिसत नाही आहेत सध्या तरी. मग आता पोर्टलवर नक्की त्यांनी कसं भरलं आहे काय भरलं आहे याच्यानुसार बाकीच्या गोष्टी आहेत, परंतु सध्या तरी नांदेडमध्ये ओपनच्या जागा असण्याची परिस्थिती दिसत नाही आहे. नांदेडवाल्यांसाठी यवतमाळ वगैरे चांगले ऑप्शन आहेत, तिकडं चांगल्या जागा आहेत. नक्की सगळ्यांनी त्या जागा भरून तुम्ही हे करू शकता. गेल्या वेळेस खूप चांगल्या बदल्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत, यावेळेस देखील खूप चांगल्या जागा आहेत ओपनच्या तिकडं. तर चांगल्या. ओके. ओके. माधव सर नवीन शिक्षक भरतीबद्दल काही सांगा. माधव सर बघा, नवीन शिक्षक भरती आंतरजिल्हा बदली प्रक्रिया प्रोसेस झाल्याबरोबर तुमची नवीन जी लोकांची भरती आहे ती सुरू होणार आहे. त्याचं कारण म्हणजे त्या जिल्हा परिषदला कोणत्या प्रवर्गाला किती जागा द्यायच्या हा आकडा येऊ शकत नाही, नक्की किती जागाची तुम्हाला जाहिरात द्यायची म्हणून. आणि त्याच्यामुळं मध्ये हे सगळं पूर्ण होऊ शकतं आंतरजिल्हा बदलीच्या 10-12 दिवसामध्ये. आणि 10-12 दिवसामध्ये झालं तर लगेच तुम्हाला त्या ठिकाणी झाले की लवकरच होतील. त्याच्यामुळे आता खूप तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही आहे, मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. बघा ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुमचे त्या ठिकाणी प्राधान्यक्रमसुद्धा दिलेले असतील अशी मला एक अपेक्षा आहे, माफक अपेक्षा आहे. आणि त्याच्यामुळं मग तसं जर झालं तर कदाचित डिसेंबरपर्यंत तुमचे एकदा तुमची माहिती तुमचे फॉर्म अपडेट झाले पूर्णपणे दिले की त्याच्यानंतर काहीच दिवसामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या डायरेक्ट याद्यासुद्धा त्या ठिकाणी येणार आहेत. त्यावेळेस खूप काही जास्त वेळ बदलीवाल्यांनासुद्धा जास्त वेळ जाणार नाही, कारण की आपले मार्क वगैरे सगळं आहे पवित्र पोर्टलवर. एकदा तुमचे फक्त ऑप्शन निवडण्याचा वेळ आहे. ऑप्शन निवडले की तिथून पुढे 2 ते 4 दिवसामध्ये सुद्धा तुमच्या याद्या त्या ठिकाणी लागू शकतात. ओके. आणि बहुतेक माझा असा अंदाज आहे की यावेळेस देखील जोपर्यंत तुमच्या याद्या लागणार नाही तोपर्यंत आम्हाला कार्यमुक्त केलं जाणार नाही. त्याच्यामुळं ही सगळी प्रोसेस एकत्रित होणार आहे. ओके. त्याच्यामुळं हे सगळं लवकर होईल. ओके. बालाजी जाधव सर नमस्कार सर. रिक्त जागेपैकी किती जागा बदलल्या आणि किती सेवा सरळ सेवा भरतीसाठी राहील. सर असं काही हे नसतं. रिक्त सगळ्या जागा भरती आणि सरळ सेवा भरती हे काही वेगळं भरती आणि बदली हे काही जास्त वेगळं नसतं. बघा बदली अगोदर होते, बदलीत ज्या काही कमी जास्त जागा होतात काय होतं एखाद्या जिल्ह्यामध्ये तर काही लोक येतात आणि काही लोक बाहेर पडतात. याच्यानंतर जी काही त्या ठिकाणी तिथं रोस्टरची परिस्थिती असेल त्यानुसार नवीन लोकांना त्या ठिकाणी त्या जागा दिसत असतात. ओके. रामेश्वर बडक उर्वरित जिल्ह्यांची बिंदू कधी पूर्ण होणार. बहुतेक सर्व जिल्ह्यांची होत आलेली आहेत, जास्त बहुतेक झालेली असेल. आता मला असं वाटत नाही की कोणत्याही जिल्ह्याची राहिलेली असेल. ओके. आणि त्यामुळंच सगळ्या आणि कमीत कमी जरी असेल त्यांचा प्रॉब्लेम काही ना काही त्यांनी आता माहिती त्यांच्याकडून शासनाने भरून घेतलेली असणार असेल. कोणाचा काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावर सोल्युशन काढून ती माहिती भरलेली असेल आणि जशी माहिती फिलअप झाली त्यानुसार आपल्याला त्या जागा दिसतील. भगत आमटे सर तुमची तब्येत खराब असताना सुद्धा तुम्ही ही लाईव्ह घेतली त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. तुमचे मनपूर्वक आभार. तुम्ही ते जाणून घेतलं समजून घेतलं त्याच्यामुळे मी देखील तुमचा आभारी आहे. ओके. आशाताई जाधव आता जागेअभावी बदलीनं झालेल्या शिक्षकांना नंतर वेटिंगवर ठेवणार का. बघू आता त्याविषयी आजच सांगणं कठीण आहे. बघा अगोदर हो द्या ही तर प्रक्रिया हो द्या, मग ते काय होतं आहे काय नाही आपण पाहू त्याच्यामध्ये. ओके. रामेश्वर बडक सर बीडची बिंदू नामोली दुरुस्त झाली का.
बघा याच्यामध्ये बीडची नामावली पूर्णपणे दुरुस्त नक्कीच झालेली नाही आहे, परंतु जी पूर्ण झाली त्यानुसार अपडेट झालेले आहेत. पवित्र पोर्टल आपलं हे बदली पोर्टलला पाठीमागच ती अपडेट झालेली आहे पूर्णपणे बीडची. आणि ज्या बिंदू नामवली जागा दिसत आहेत जशाला ॲज इट इज त्यांनी याच्यामध्ये अपडेट केलेले आहेत. ओके. मेहरा शेख, बीडमध्ये ओपनच्या जागा आहेत का? हो, बीडमध्ये मराठी माध्यमामध्ये 20 जागा ओपनसाठी आहेत, परंतु बीडमध्ये अशी परिस्थिती आहे की एकूण 152 लोक त्या ठिकाणी अतिरिक्त आहेत. आणि बीड जिल्हा परिषदेच्या CEO यांनी शासनाला त्या ठिकाणी पत्र लिहिलं आहे, विन्सला पत्र लिहिलं आहे आणि सांगितलं की ह्या बदल्या करण्यात येऊ नयेत. 152 आमच्या इथून जोपर्यंत लोक जाणार नाहीत तोपर्यंत एकही बदली आम्हाला नको. त्याच्यानंतर जर तुम्ही बदली दिली तर आम्हाला हरकत नाही, कारण की आम्हाला नंतर पेमेंट या लोकांचे, नवीन येणाऱ्या लोकांचे आम्ही पेमेंट काढू शकणार नाही. त्याच्यामुळं पेमेंटची अडचण त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. याच्यासाठी त्यांचा पाठपुरावा त्या ठिकाणी शासन दरबारी त्या ठिकाणी सुरू आहे. त्याच्यामुळं नक्की या जागा भेटतील नाही भेटतील हे आज सांगणं थोडं घाईचं होईल. त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या ठिकाणी विचार करून त्याच्या तिथं ऑप्शन द्यायचा का नाही तो करू शकता. आणि त्याच्याशिवाय आणखी बीडसाठी सांगतो की त्या ठिकाणी आणि काही लोक NOC वाले देखील बीडमध्ये, काही व्हॅलिड NOC वाले देखील आहेत यावेळेस. अशा लोकांची सुद्धा ते NOC मध्ये काही लोक जाणार आहेत. त्याच्यामुळं वर्ग 1-2 याच्याशिवाय खूप काही कोणाला भेटेल असं चान्स नाहीत बीडमध्ये. जास्त जागा 20 जरी जागा बी आल्या तरी, त्याच्यामुळं बीडमध्ये थोडं बदल्या होणं कठीण आहे. ओके. मिस्टर शरद सत्यवान सगरे, मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये ओपनच्या जागांची सद्यस्थिती काय आहे? किमान यावर्षी तरी खुल्या प्रवर्गातील शिक्षकांना न्याय मिळेल काय? बघा, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यामध्ये ओपनला थोड्याफार प्रमाणात जागा आहेत, खूप काही जागा नाही आहेत. तर बघा, बिंदू नामावलीचे बाकीचे सगळे तुम्हाला माहीत आहेत. बघा, बिंदू नामावली दुरुस्तीसाठी आज तुम्हाला बिंदू नामावली दुरुस्ती दिसत आहेत. त्याचं कारण म्हणजे आम्ही जी शिक्षण मंत्र्यासोबत पाठीमागे मीटिंग लावली, त्या मीटिंगमध्ये सगळे हे बिंदू नामावलीचे पुराव्यानिशी सगळ्या गोष्टी ठेवल्या आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून आज ज्या तुम्हाला दिसत आहेत ह्या सगळ्या बिंदू नामावली त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही जे प्रश्न उचलले, जे काही त्यांच्यासमोर पुरावे ठेवले, काय काय बिंदू नामावलीत अनियमित आहेत, कशा अनियमित आहेत आणि हे त्यांना व्हॅलिड वाटले सगळं संपूर्ण. त्या मंत्रिमंडळ त्या शिक्षण मंत्र्यांची जी मीटिंग बोललेली होती, संपूर्ण अनेक विभागाचे त्या ठिकाणी मेन सचिव होते, बाकीचे मावकचे अधिकारी होते, बाकी शिक्षण सचिव वगैरे सर्व यंत्रणा होत्या, सामान्य प्रशासन, ग्रामविकास विभाग, शिक्षण विभाग सगळे सचिव होते. आणि ह्या सगळ्यांनी एक मताने त्या ठिकाणी निर्णय घेतला की आपल्याला हे रोस्टर आपल्याला परत एकदा व्हेरीफाय करावेच लागणार आहेत. आणि त्यानुसार परत एकदा सर्व जिल्हा परिषदला त्यांनी आदेश दिले की तत्काळ तुम्ही नवीन हे रोस्टर व्हेरीफाय करून घ्या. तुमचं जे काही आहे डाटा आहे तो नियमानुसार आहे का नाही हे महाविकाकडून तुम्ही तपासून घ्या. आणि म्हणून आतापर्यंत त्याचा गोंधळ चालू होता. अनेक जिल्ह्यामध्ये त्या महाविकांनी अनेक त्या ठिकाणी त्यांना ज्या निदर्शनास आल्या चुका त्या काढून हे जास्तीत जास्त चांगलं रोस्टर बनवण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आहे, हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. कारण की कोणावरही या ठिकाणी अन्याय झाले, बघा कुठंतरी कमतरता असू शकतात, परंतु कॉमनली बऱ्यापैकी त्या दुरुस्त करण्याचा यावेळेस प्रयत्न झालेला आहे. कारण की आपण जे काही सगळ्या प्रवर्गात साठी जो काही मुद्दा उचलला होता की कुठं कोणत्या प्रवर्गाला कोणत्या प्रवर्गावर हा अन्याय होतो, हा अन्याय झाला नाही पाहिजे. आणि म्हणून जे असेल आम्ही ते सांगितलं, जे असेल ज्यांचं असेल ज्या प्रवर्गाचं त्यांना द्या, ते नियमानुसार द्या. तुमची जी यंत्रणा आहे तिच्यामार्फत तुम्ही तपासणी करा. त्यात काय आम्ही रोस्टर बनवणारे नाही आहेत, यंत्रणा तुमची आहे. तिथं सर्व जातीचे, सर्व संवर्गाचे, सर्व प्रवर्गाचे लोक त्या ठिकाणी काम करत असतात आणि त्यांना नियमानुसार काम करणं गरजेचं आहे. परंतु आम्ही त्यांना सांगितलं की जर याच्या पुढं तुम्ही व्हेरीफाय केल्यानंतर याच्यामध्ये जर आम्हाला घोळ सापडले, आम्हाला पुरावे सापडले, तर आम्ही मग कोणत्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी सोडणार नाही. आणि आम्ही तर त्यांना विनंती केली होती की जिथं घोळ सापडले तिथील त्या जबाबदार कर्मचाऱ्यावर तुम्ही त्या ठिकाणी कारवाई करा, हे सुद्धा आम्ही त्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. त्यामुळं वरून सुद्धा खूप कडक सूचना या ठिकाणी यावर्षी देण्यात आलेल्या होत्या. बार शिक्षण आयुक्त असेल, शिक्षण मंत्री असेल यांनी, ग्रामविकास मंत्री असतील यांनी परत अनेक वेळा VC घेतल्या संबंधित यंत्रणेच्या, त्यांना स्पष्ट सूचना दिल्या, नियमानुसार कार्यवाही करा, कोठेही करू नये. तर यापैकी बऱ्या प्रमाणात खूप चांगल्या प्रकारे वरपासून यंत्रणा याच्यामध्ये हल्लेली आहे आणि त्यांनी नियमानुसारच काम करायला सगळ्यांना सक्त ताकीद दिलेली आहे. आणि त्यानुसार बऱ्यापैकी नियमानुसार कार्यवाही त्या ठिकाणी
झालेली आहे माझ्या अभ्यासानुसार तरी. आणि त्याच्यामुळं जे काही लोकांचे आहेत ना रोस्टरनुसार, तर हे खूप त्या ठिकाणी आता कमी त्या ठिकाणी आक्षेप असतील किंवा सापडतील, कारण की ते त्या नियमानुसार ते दुरुस्त्या बऱ्यापैकी झालेल्या आहेत यावेळेस. ओके. स्वातीगिरी, नमस्कार सर, लातूर किंवा नांदेडला NTBच्या जागा संदर्भात काही मार्गदर्शन मिळेल का? बघा, NTBच्या संदर्भात लातूर नांदेड नक्की मी खात्रीशीररित्या आत्ता माहिती तुम्हाला नाही देऊ शकत, परंतु ज्या वेळेस कदाचित उद्यापर्यंत रोस्टर आपलं पूर्ण होईल, रोस्टर म्हणतोय पोर्टल सुरू होईल, आणि पोर्टल सुरू झाल्यावर तुम्हाला सगळ्या जिल्ह्यांची माहिती पोर्टलवर तुम्हाला पाहता येईल की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या जागा कोणत्या जिल्हा परिषदेने किती दाखवलेल्या आहेत, उपलब्ध आहेत म्हणून. त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी हे होईल. ओके. ओपन नहीं, जावेद पठान सर, ऐसा नहीं हो, आप उर्दू हो या कौन सा ही माध्यम हो, आप अपना कास्ट चेंज नहीं कर सकते. आपण कोणताही प्रवर्ग त्या ठिकाणी बदलू शकत नाही. आपली ज्या प्रवर्गात निवड झालेली आहे त्याच प्रवर्गामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आंतरजिल्हा बदली मिळत असते. आणि म्हणूनच असे जर काही लोक असतील तर त्यांच्यावर पार निलंबनापर्यंत कारवाई होऊ शकते, असं जर कोणी काही केलं तर. कारण की शासनसुद्धा खूप संवेदनशील झाले ह्या मुद्द्यावर, कारण की आम्ही बार त्या तक्रारी करून, विशेष म्हणजे तर जी मीटिंग झाली होती त्या प्रचंड आम्ही असे त्यांना एवढे मोठे आक्षेप दाखवले होते की त्यांना बोलायला जागा नव्हती. एकाही सचिव काहीही त्याच्यामध्ये आम्हाला अपोज करू शकला नाही. एवढे म्हणजे स्ट्रॉंग एव्हिडन्स आम्ही त्यांना दिलेले होते. ते एव्हिडन्सच एवढे मोठे होते की ते पाहून कोणालाही त्या ठिकाणी रोस्टर परत सगळ्या 35 जिल्हा परिषदला लगेच व्हेरीफाय करायला सांगा. एका वर्षा अगोदर जरी झालेलं असेल तरी त्यांनी परत व्हेरीफाय करायला सांगितलं. याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या, ॲक्च्युली तर 3 वर्षानंतर व्हेरीफाय करायचं असतं, परंतु पुरावे एवढे मोठे ठेवलेले होते, एवढे घोटाळे समोर ठेवलेले होते, त्याच्यामुळं त्यांच्याकडे विलाज नव्हता. आणि आम्ही त्यांना सांगितलं, जर तुम्ही नसणार करणार तर आम्ही कोर्टात जाणार आणि कोर्टाकडून आणणार, आणि त्याच्यामध्ये मग आम्ही ह्या लोकांवर कारवाई करण्यासाठी तुमचं ऐकणार नाही, तुम्हाला कार्यवाही ही करावीच लागेल जर आम्हाला कोर्टात सापडलं तर. आता जर तुम्ही केलं तर तुम्ही नियमानुसार करून घ्या, शासनाची याच्यामध्ये बदनामी होणार नाही. आम्ही जर कोर्टात गेलो तर याच्यामध्ये शासनाची बदनामी होणार, परत तुम्हाला अडचण येणार, परत त्याच्यामध्ये वेळ जाणार, भरती प्रक्रिया उशीर होणार, बदली प्रक्रियेला वेळ लागणार. हे होऊ नये म्हणून तुम्ही तुमच्या मार्फत करावा अशी आम्ही त्यांना विनंती केली, आणि त्यांनीसुद्धा त्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. खरंच त्या सर्वांचे खरं आभार मानावं लागतील. शिक्षण मंत्र्यांचे सुद्धा आभार मानण्याची वेळ आहे, कारण की त्यांनी खरंच प्रामाणिकपणे त्या ठिकाणी सर्वांच्या रोस्टर साठी खूप महत्त्वाचा त्या ठिकाणी निर्णय घेतला, आणि त्याच्यामुळे हे रोस्टर आपले पूर्ण होऊ शकले. आणि हे रोस्टर आता पूर्ण झाले म्हणूनच सगळ्यांची आंतरजिल्हा बदलीचा बी प्रश्न निघणार आहे, आणि भरतीवाल्यांचा देखील प्रश्न सुटणार आहे. आणि तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, भरतीवाल्याला जे काय वाटतं की नाही, जर हे रोस्टर जर नसते झाले तर तुम्हाला खात्रीपूर्वक सांगितलं तुम्हाला 50% बी जागा दाखवल्या नसत्या त्याने. हे असं असतं. हे आता रोस्टर प्रामाणिक आहेत म्हणून तुम्हाला प्रामाणिक जागा दाखवण्यासाठी शिवाय त्या जिल्हा परिषदकडे पर्याय नाही. परंतु हे जर जुने रोस्टर असते तर हे काही पण हेराफेरी करतात त्याच्यामध्ये, आणि तुम्हाला भरतीला खूप कमी जागा त्या ठिकाणी दाखवल्या गेलेल्या असत्या. कारण की अनेक जिल्हा परिषदमध्ये असं ठरतं की बदलीला जागा द्यायच्या नाही, भरतीला जागा द्यायच्या नाही. काय करायचं त्या जागेचं, तर जे संस्थेवर वगैरे लोक असतात, अतिरिक्त ठरणारे लोक असतात, तर मग त्यांना त्या जागा कन्वर्ट करायच्या. आता त्या जागा कशा कन्वर्ट करतात हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. त्याची प्राईस काय असते, कसं काय असतं, नक्की काय होतं हे सांगायची काय मी ओपन प्लॅटफॉर्मवर सांगण्याची त्याची आवश्यकता नाही. सगळ्याला माहिती आहे ते कसं घडतं, ते सगळीकडे काय चालू आहे. आणि त्याच्यामुळे ही खूप भयंकर परिस्थिती मित्रांनो. आपल्याला जे वाटतं का तसं घडत नाही. सगळं आपल्या पाठीमागं खूप काही गोष्टी त्या ठिकाणी घडतात, आणि म्हणून हे जर टाळायचं असेल तर आपल्याला जास्तीत जास्त कसं शुद्ध होतील ह्या गोष्टी याच्यावर त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही ते काम केलं की रोस्टरवर. आणि म्हणून काही भरतीचे देखील आमच्यासोबत काही मुलं होते, आमच्या महासंघाचे काही होते. हे सगळ्यांनी मिळून आम्ही त्या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली किंवा जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये ह्या बाबी मांडल्यामुळं आणि शिक्षण मंत्र्यांनी आदेशित केल्यामुळं आज हे ओपनच्या असतील, NTच्या असतील, बऱ्यापैकी लोक त्या जिल्ह्यामध्ये ते व्हेरीफाय झालेले आहेत परत. त्याच्यामुळं NTच्या बी बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की रोस्टरमध्ये किती घोटाळे आहेत काय, हे व्हेरीफाय होणं गरजेचं आहे.
बाकी सगळ्याच कॅटेगरीमध्ये असं होतं आणि त्याच्यामुळं हे नियमानुसार त्यांच्या ह्याच्यानुसार आता बघा याच्यामध्ये काय आहे नियमानुसार आणि त्या तपासणाराच्या मावकाला जेवढी समज आहे त्याच्यानुसार ते सगळ्या गोष्टी तपासून करतात. परंतु आम्ही जे काही आढावा घेतला त्याच्यामध्ये प्रत्येक मावकाने खूप जबाबदारीपूर्वक अनेक वेळेस अशा जिल्हा परिषद आहेत की 10 वेळेस रोस्टर परत आले, 10 वेळेस एका जिल्हा परिषदचे 10 वेळेस परत त्याच्यामध्ये दुरुस्त्या सुचवल्या. कारण का काम आहे ह्याला सापडले ह्याच्यावर सही करणारे तुम्ही, आम्ही तुम्हाला तुमच्यावर कारवाई करू. शिक्षण आयुक्तांनी मध्ये आणखी एक गोष्ट सांगतो, नांदेडचे म्हणजे CEO होते तर नांदेडचे CEO यांनी असं केलं होतं की त्या रोस्टरमध्ये एवढे घोटाळे केले, EWS प्रवर्ग उपलब्धच नाही, एकही जागा भरलेली नाही, तरी 300 लोक EWS मध्ये कार्यरत दाखवले होते रोस्टरमध्ये. मग याच्यावर आम्ही प्रचंड आक्षेप घेतला. काही भरतीची मुलं आणि आम्ही काम करत होतो त्याच्यावर. मग ते आक्षेप ज्यावेळेस यांच्यापर्यंत गेला शिक्षण आयुक्तापर्यंत तर त्यांना जाब विचारला आणि त्यांना तत्काळ त्या ठिकाणी ते बाकीच्या गोष्टी ज्या बेकायदेशीर आहेत ह्या दुरुस्त करून कायदेशीर गोष्टीच त्या ठिकाणी कराव्या लागल्या. तर एकेका गोष्टीवर त्या ठिकाणी काम झालेलं आहे. त्याच्यामुळं हे खूप चांगल्या प्रकारचं यावेळेचं पारदर्शक धोरण किंवा पारदर्शक रोस्टर बऱ्यापैकी झाले. 100% नाही म्हणू शकत, परंतु जे 40% घाण होती तर ती घाण आता 10, 12, 15% पर्यंत कमी झालेली आहे. ओके, आणि असंच आपण या नंतर देखील त्याचा पाठपुरावा चालू ठेवू. तुम्ही सर्वजण आपण सगळं मिळून चालू ठेवू की जेणेकरून पारदर्शक झालं पाहिजे. कोणाचंच कोणाला नको, कोणत्या कॅटेगरीचं ह्या कॅटेगरीला कशाला पाहिजे, ज्याच्या हक्काचं आहे त्याला मात्र मिळालंच पाहिजे, या मताचा मी आहे. ओके, अकोला वाशिम डिस्ट्रिक्टचे रोस्टर क्लिअर झालं का प्लीज रिप्लाय सर. हो, सर्वांचे जवळपास रोस्टर झालेले आहेत, तुम्हाला 1 ते 2 दिवसात पोर्टलवर पाहायला मिळतील. ओके, शरद सत्यवान सगळे सर मला खूप खूप धन्यवाद आमटे सर, तुमचा देखील आभारी आहे. ओके, शत्रुघ्न स्पीक हिंदी प्लीज सर. ओके, महेश मिटकरी नवीन भरती यावर्षी होईल का. माधव सर, सर तुम्ही अनुभवी आहात म्हणून विचारतो, मनपामधील विना अनुदानीसाठी वेतन मिळते का. बघा, मनपामध्ये विना अनुदानित असतंय हे मला काही हा प्रकारच मला तरी माहिती नाही. बहुतेक तरी मनपामध्ये विना अनुदानित असे काही नसतात, कारण की मनपा डायरेक्ट शाळा सुरू करतो ना. ज्या शाळा सुरू करतात त्या विना अनुदानित असतात का हेच मी पहिल्यांदा ऐकतोय. एवढा अनुभव मला नाही, तुम्ही जेवढा समजताय तेवढा, कारण की मनपाचा आमचा जास्त काही संबंध तसा येत नाही अर्थात ते, परंतु मला नाही सांगता येणार, त्या गोष्टीत माझं ज्ञान अल्प आहे. ओके, त्याच्यामुळं नाही तुम्हाला जास्त सांगू शकत. ओके, महेश मिटकरी नवीन भरती यावर्षी होईल का. हां, अशी अपेक्षा आहे की 31 डिसेंबरपर्यंत व्हायला हवी आहे, परंतु नाहीच झाली तरी तुम्ही 26 जानेवारी तुमच्या शाळेवर 100% करत असाल ही मी खात्रीने सांगतो. ओके, महेश मिटकरी जाहिरात कधी येईल. हो, हे झाल्यानंतर 2-4 दिवसात सुरू होतील जाहिराती. आंतरजिल्हा बदली एकदा कंप्लीट झाली की 2 ते 3 दिवसामध्ये जिल्हा परिषदांच्या जाहिरात येतील. त्याच्या अगोदर तुमची 5-6 तारखेपासूनच कदाचित तुमच्या संस्थेच्या वगैरे जाहिराती यायला सुरू होतील. ओके, शत्रुघ्न मिश्रा महेश मिटकरी नवीन भरती यावर्षी होईल का. झालं. श्री समर्थ वरपे संवर्ग 2ला प्रथम आपला जिल्हा टाकावा लागतो का शेजारी जिल्हा प्रथम टाकू शकतो. बघा, संवर्ग 2 हा तुम्ही कसा भरता याच्यावर आहे. 1 युनिटमधून भरला तर तुम्ही कोणताही टाकू शकता. तुमच्या जोडीदारासोबत जर तुम्ही आपसी करत असाल तर तुम्हाला जोडीदाराचाच पहिला टाकावा लागेल. ओके, नवीन भरती यावर्षी औरंगाबाद ओपनला किती जागा आहेत रवींद्र सर. औरंगाबाद ओपनला एक्झॅक्ट आकडा सांगू शकत नाही, परंतु चांगल्या जागा आहेत. 150-200च्या आसपास काहीतरी जागा आहेत औरंगाबादमध्ये. ओके, सोमनाथ अहिरे खूप छान मार्गदर्शन सर. ओके, तुमच्या सर्वांचा मी देखील आभारी आहे. मित्रांनो, परत एकदा सांगतो, मी बार तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे खरंच तुम्ही सर्वांनी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. आणि दुसरी गोष्ट, या व्हिडिओला देखील लाईक करायचं कोणीही विसरू नका. बघा मित्रांनो, संकोचित विचार करू नका, मनमोकळेपणाने येतं लाईक करा. तुम्ही लाईव्हमध्ये असाल किंवा नंतर व्हिडिओ पाहणारे असाल, परंतु बघा, लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय या ठिकाणी जाऊ नका. आणखी कोणाचे काही महत्त्वाचे प्रश्न असतील, बाकीच्या काही गोष्टी असतील तर सांगा. जे नवीन असतील किंवा उशिरा जॉईन झालेला असेल त्यांच्यासाठी एकदा थोडक्यात 1 मिनिटात परत सांगतो. आजच्या मीटिंगचा महत्त्वाचा म्हणजे बघा, यावेळेस आता आज किंवा उद्या
हे बदली पोर्टल सुरू होईल. हे पोर्टल सुरू झाल्याबरोबर ज्यांनी फॉर्म आतापर्यंत भरलेले नाहीत त्या लोकांना परत एकदा फॉर्म भरण्याची त्या ठिकाणी संधी मिळणार आहे. आता नक्की नवीन फॉर्म भरण्याची संधी कोणाला मिळणार याच्याविषयी थोडक्यात सांगतो. तर 31 मे 2023 रोजी ज्या लोकांचे संवर्ग 1 आणि 2 मध्ये ते मोडतात आणि त्यांचे 3 वर्ष कंप्लीट झालेले आहेत, 31 मे 2023 रोजी ते लोक फॉर्म भरायला पात्र असतील. दुसरी गोष्ट, जे जनरल संवर्गात आहेत आणि ज्यांचे 31 मे 2005 वर्ष पूर्ण असतील अशा लोकांना त्या ठिकाणी बदलीचे फॉर्म भरण्याची त्या ठिकाणी संधी मिळणार आहे. ओके. आणि जे 2022चे फॉर्म भरलेले लोक आहेत त्यांना केवळ जिल्हा बदलण्याची त्या ठिकाणी संधी मिळणार आहे. ओके. वसुधा भोसले, आंतरजिल्हा बदली कधी पूर्ण होईल? बघा मॅडम, मी तुम्हाला सांगतो की आंतरजिल्हा बदली प्रोसेस ही 10 ते 12 दिवसामध्ये पूर्ण होऊ शकते. काही जर अडचणी आल्या नाही तर माझ्या माहितीस तो 12 तारखेपर्यंत या मिळणं गरजेचं आहे. त्या मिळू शकतात आणि तेवढी यंत्रणा शासनाकडे आहे. कारण की 2022चे फॉर्म परत भरायचे नाहीत किंवा परत त्याच्यामध्ये एडिट करायचं नाही. फक्त जिल्हे तुम्ही बदलू शकता आणि जिल्हे बदलल्यावर तुमचं व्हेरिफिकेशन करण्याची गरज नाही. फक्त नवीन फॉर्म भरणारे जे 2-1 हजार लोक असतील, 2000 येतील माझ्या माहितीस तो जास्तीत जास्त. तर हे 2000 लोक त्या ठिकाणी फक्त त्या ठिकाणी त्यांचे फॉर्म एडिट 2022चे काय सांगत होतो मीच विसरून गेलो आता सॉरी. पण 2022चे जे लोक आहेत ते फक्त ऑप्शन एडिट करू शकतात. तर बाकीचे कदाचित त्यांना बाकीचं कोणतंही एडिट करण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध नसेल. त्याच्यामुळं 2022ला फक्त तुम्ही 4 जिल्ह्याचेच एडिट करायचं आहे आणि बाकीचे लोक जे आहेत नवीन फॉर्म भरणारे त्यांचं परत व्हेरिफिकेशन जिल्हा परिषदला होईल. जेही फॉर्म भरेल, जर 6 तारखेपर्यंत मुदत दिली तर 7 किंवा 8 तारखेला तुमचं ह्या 2 दिवसात व्हेरिफिकेशन होईल आणि 7-8 तारखेला व्हेरिफिकेशन झालं तर त्याच्यानंतर त्याच दिवशी तुमचे फॉर्म विथड्रॉ करणं वगैरे ते तुम्ही कॅन्सल करणं ते CO करतील जर कोणाचं झालं. आणि ज्याचा फॉर्म विथड्रॉ केला जातो चुकीची माहिती भरल्यामुळं, परत एकदा सांगतो, नवीन फॉर्म भरण्यासाठी माहिती चुकीची भरू नका. चुकीची माहिती जर भरली आणि तुमची जर ती व्हेरिफिकेशन झालं नाही तर तुमचा फॉर्म काढून टाकला जातो सिस्टीममधून आणि त्याच्यानंतर ज्याचे फॉर्म काढून टाकले त्यांना 5 वर्ष फॉर्म भरण्याची संधी मिळत नाही. त्याच्यामुळे तुमचं बदलीचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. हे जर टाळायचं असेल तर तुम्हाला काळजीपूर्वक त्या ठिकाणी फॉर्म भरावा लागणार आहे. ओके. हे नवीन फॉर्म भरण्यासाठी आणि 2022ला तुम्ही हे करू शकताय. ओके. जिल्हे बदलू शकताय. ओके. पती पत्नी ही राज्य शासनाच्या उपक्रमातील महिला आर्थिक विकास महामंडळ कंत्राटी कर्मचारी असेल तर पती पत्नी क्लेम लागू होईल का? कंत्राटी कर्मचाऱ्यासाठी क्लेम लागू होत नाही कोणत्याच. ओके. प्रमोद भांबरे म्हणतात IMP इन्फॉर्मेशन. आभारी आहे सरजी तुमचा. कारण की अनेक लोक असतात, माहिती सगळी किती महत्त्वाची असली तर एक कमेंट करणं, एक लाईक करणं किंवा एखादी शेअरिंग करणं चांगल्या गोष्टीचं हे सुद्धा लोकांना खूप जड जातं. संकुचित विचारसरणी एवढी आहे. बघा, आता जर तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, ज्यावेळेस मी याचा डाटा काढेल त्यावेळेस कमीत कमी 500 लोक तरी एकूण त्या ठिकाणी असतील. जरी एक वेळा 100-125 लोक आपल्याला दिसत असली लाईव्हमध्ये तरी प्रत्यक्षात काय होत असतं, प्रत्येक ह्याला कोणी जात असतं, कोणी येत असतं, हा सिलसिला कायम चालू असतो. त्याच्यामुळं प्रत्यक्षात कमीत कमी 500 ते 600 लोक त्या ठिकाणी ह्या कालावधीत येऊन गेलेले असतील. परंतु बघा, लाईक किती असतात, कमेंट किती असतात ते आपण बरेच वेळेस संकुचित विचार करतो. कमीत कमी चांगल्याला चांगलं तरी म्हणण्याची, लाईक करण्याची, ह्या चांगल्या गोष्टी शेअरिंग करण्याची आपल्याला सवय असली पाहिजे. आणि खरं निसर्गाचा नियम आहे, 2 लोकांच्या चांगल्या गोष्टी शेअर करू शकतो त्यालाच त्याच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी जास्त घडतात. आणि जो खूप संकुचित विचार करतो, चांगलं दुसऱ्याचं शेअर करणं असेल, काही असेल, तर त्याच्या आयुष्यात देखील तशाच संकुचित गोष्टी घडतात. ओके. अरुण नागरगोजे सर सुद्धा म्हणतात खूप छान माहिती दिली सर. अरुण सर तुमचा देखील मनपूर्वक आभारी आहे. ओके. सोमनाथ सिंग आहे रे, नवीन फॉर्म कसा भरावा, तुम्हाला या संदर्भातला व्हिडिओ मी लवकरच टाकेल. तुम्ही पोर्टल सुरू हो द्या, पोर्टल सुरू झाल्याबरोबर तुम्हाला मी त्याचा व्हिडिओ टाकेल. ओके. ओके.
वसुधा भोसले व्हेरिफिकेशनला वेळ लागेल का? काहीच वेळ लागत नाही. फार फार तर एका जिल्हा परिषदमध्ये 5 ते 50 लोक असतील आणि ते 2 तासाचं काम आहे. तुम्हाला 2 दिवसाची सुद्धा वेळ लागणार नाही. आणि जर 50 लोक असतील तर तुम्हाला लगेच 7 तारखेची वेळ देईल आणि 7च तारखेला तुमचं क्लोज होईल सगळं कदाचित, जर सगळं व्यवस्थित चाललं, काही अडचण आली नाही तर. ओके. विलास घावटे वाटतं, घावटे 2019ला ओपनची भरती झाली होती का? 2019ला ओपनची फक्त एका जिल्ह्यामध्ये बदली झाली होती 132 जागांची. आणि ह्या 132 पैकी पती पत्नी संवर्गात जर कोणी त्यामध्ये संवर्ग 1 किंवा पती पत्नीमध्ये 10 ते 15 लोक त्यामध्ये असू शकतात जास्तीत जास्त. तर हे 10 ते 15 किंवा 10 ते 20 लोक पूर्ण राज्यामध्ये ओपनमधून त्या ठिकाणी पात्र असतील. ओपनमधून खूप लोक, कोणी जास्त बदल होणार नाही 2022च्या याच्यामध्ये. फक्त हे होऊ शकतं की ज्यांनी फॉर्म भरलेले नाहीत ते तुमच्या पुढचे असतील तर ते पुढं जाऊ शकतात, पण 2019मुळं खूप काही ओपनच्या याच्यावर परिणाम होणार नाही. ओके. कारण की भरती फक्त 132 जागांची झालेली आहे जिल्हा परिषदमध्ये, खूप भरती झालेली नाही. ओके. एकाच जिल्हा परिषदमध्ये झालेली आहे. बघा चालतंय, ओपनला भरती होत नाही, बदल्या बी होत नाहीत, नक्की ओपनच्या जागा कुठं जातात हाच प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि आम्ही बाहेर प्रूफनिशी त्या ठिकाणी त्यावेळेस दिला साहेबांसमोर, त्यावेळेस त्यांनाही लक्षात आलं की खरंच काय व्हायला लागलेलं आहे. नक्की 48% असणारा प्रवर्ग डायरेक्ट गायब कसा व्हायला लागला, डायरेक्ट पूर्ण राज्यातून. कारण की 132च विचार करायची गोष्ट आहे. पूर्ण राज्यामध्ये 48%च्या प्रमाणात जागा रिक्त व्हायला पाहिजेत, फक्त 132 जागा गेल्या भरतीला. खूप भयंकर आहे गोष्टी. विलास घवटे सर म्हणतात खूप वेळ देता सर तुम्ही. नक्कीच आपल्या लोकांसाठी आपला वेळ आहे. ओके. जे इथं येतो त्याचं शंका समाधान झालं पाहिजे. कारण की घवटे सर काय असतं, इथं नाही वेळ दिला तर मला खूप कॉल येत राहतात दिवसभर, मला माझं कामच करून देत नाही कोणी. आणि मला कसं, मला कोणाला हे करण्याची सवय नाही. परंतु आता बरेच वेळ काय होतं तर कधी कधी नाईवेलाच असतो, मला नाही कॉल घेता येत, परंतु मी माझा घेण्याचा प्रयत्न असतो किंवा नंतर तरी मी कॉल करण्याचा प्रयत्न करतो बहुतेक लोकांना. पण मी या लाईव्हद्वारे सांगतो की कृपया कमीत कमी कॉलवर जास्त बोलत जाऊ नका. तुम्हाला व्हॉट्सअप आहे, येथे देखील तुम्ही याच्या खाली कमेंट्स करू शकता. तुमची प्रत्येक कमेंट्स मी वाचतो. तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली देखील टाकली तरी इथली प्रत्येक कमेंट वाचली जाते, त्याला रिप्लायसुद्धा मी देतो. त्याच्यामुळे जर काही असेल आणि तुम्ही व्हॉट्सअपला सुद्धा मला टाकू शकता, मी शक्यतो. आणि बघा, जर व्हॉट्सअपला जर मेसेज वाचला नाही गेला, कारण की खालीवरी मेसेज जातात, एकदा महाग गेला तरी कदाचित वाचण्यात बी येत नाही, तर तुम्ही परत तो मेसेज रिपीट करत जा, परत टाकत जा, म्हणजे तुमचा मेसेज वरती येईल आणि मी परत तो पाहीन. ओके. जर असं होत असेल, पण साध्या गोष्टीसाठी कृपया कॉल नका लावत जाऊ. ओके. माझी विनंती आहे सगळ्यांना. ओके. किंवा जे ऑफलाईनमध्ये पाहतील त्यांच्यासाठी देखील हेच. ओके. श्री समर्थ वरपे खूपच छान माहिती दिली सर, मनापासून धन्यवाद. तुमचे देखील मनपूर्वक आभारी आहे. भागवत मुंडे खूप छान माहिती दिली सर. ओके. धन्यवाद सर. ज्ञानबा वागडकर माहिती खूप छान दिल्याबद्दल धन्यवाद. तुमचे देखील मनापूर्वक आभारी आहे. तुम्ही आतापर्यंत त्या ठिकाणी उपस्थित आहात. ओके. माधव सर तुमचे देखील मनापासून आभारी आहे. सचिन गुरु फक्त एका जिल्ह्याचा ऑप्शन दिला तरी चालेल का? हो, तुम्ही 1 देऊ शकता, 2 देऊ शकता, 3 देऊ शकता, 4 देऊ शकता. ॲज इट इज तुम्हाला जे हवं आहे त्यानुसार तुम्ही ऑप्शन देऊ शकता, नो प्रॉब्लेम. ओके. उमर शेख सर 2022मध्ये फॉर्म भरलेल्या लोकांना प्राधान्य भेटण्यासाठी प्रयत्न करा सर. ओके. नक्कीच त्यासाठी प्रयत्न करू. ओके. वसुधा भोसले धन्यवाद तुमचे देखील. ओके. मेहरा शेख खुला प्रवर्ग धोक्यात आलेला आहे. नाही, ही एक रियालिटी आहे, हे विषय नाही. आणि खुला प्रवर्ग काही कोणत्या विशिष्ट जातीचा नाही. पहिली गोष्ट, खुल्या प्रवर्गाची व्याख्या सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. खुला प्रवर्ग म्हणजे गुणवत्तेचा प्रवर्ग आहे. हा सर्व प्रवर्गाचा बाप प्रवर्ग आहे. कोणतंही आरक्षण ज्या प्रवर्गात नाही तो प्रवर्ग खुला असतो. म्हणजे सर्व प्रवर्गाचे लोक गुणवत्तेच्या आधारे येथे निवड होऊ शकतात. आणि जे इथं निवड झालेले सर्व जातीचे लोक आहेत त्यांचीच बदली खुल्याच प्रवर्गातून होते. तुम्हाला तुमच्या प्रवर्गातून सुद्धा बदली मिळत नाही. ही सुद्धा या ठिकाणी गोष्ट आहे. आणि ती गोष्ट सुद्धा खरं तर अन्यायकारक आहे. जर एखादा मागासवर्गीय व्यक्ती खुल्या प्रवर्गामध्ये जास्त मार्क घेऊन निवड झाला आणि त्याच्या स्वतःच्या प्रवर्गात तिथं आता जागा आहे, त्याच्यापेक्षा कमी मार्क असणारा विद्यार्थी त्याच्या मागचा माणूस बदली करून त्याच्या जिल्ह्यात
जातोय आणि हा जर तो जात नसेल तर तो त्याची न्याय आहे. आणि बदली ही जरी त्याची निवड एक वेळेस ओपनमधून झालेली असली तरी आरक्षणाची जागा जर तिथं असेल त्या आरक्षणाचा लाभ घेण्याचा प्रत्येक व्यक्तीला हक्क आहे, हे माझं ठाम मत आहे. आम्ही पाठपुरावा याला केला असला तरी काही अपशकुनी लोकांमुळे, काही दलिंदर लोक कधी कधी सिस्टीममध्ये असतात, अशामुळे आम्हाला त्या ठिकाणी यश त्या ठिकाणी मिळालेलं नाही. परंतु जरी आपण ओपनमध्ये निवड झालेला असलो तरी आपला जो मूळ प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये बदली घेणं हा आपला हक्क आहे. कारण की तिथं जर जागा आहे तर ओपनमध्ये निवड झाला म्हणजे तुम्हाला मार्क जास्त आहेत त्यांच्यापेक्षा. आणि जर तुम्ही ओपनचा पर्यायच नसता दिला किंवा तुम्हाला नको पाहिजे होती तुमच्या कॅटेगरीत, तुम्ही तुमच्या जिल्ह्यात जाऊ शकता ना, भरती होऊ शकता ना, का तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यात यावं मग? तसंच जर भरती करताना आमच्या मागं निवड झालेला दुसऱ्या जिल्ह्यातला व्यक्ती तो बदली करून त्या प्रवर्गात जातोय आणि आम्हाला त्या आरक्षणाचा लाभ भेटत नाही, म्हणजे आम्हाला आरक्षण नाकारलं. म्हणजे ओपनमध्ये निवड झाली म्हणजे तुम्ही आरक्षण नाकारण्याचा अधिकार शासनाला आहे काय, हा माझा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि असं होऊ शकत नाही की तुम्हाला आरक्षण नाकारलं जात आहे आणि त्याच्यामुळं तुमचं आरक्षण कोणीही नाकारू शकत नाही. तुम्ही जर आरक्षणाला अप्लिकेबल असाल तर जरी खुल्या प्रवर्गात निवड झाली तरी तुम्हाला बदली देताना त्या प्रवर्गातून देणं शासनाला गरजेचं आहे. परंतु तसे सध्या नियम नाहीत, हेच तुम्हाला सांगतो. कारण की काही लोकांनी कोणात गेले, काय झालं, व्यवस्थित त्याच्यावर झालेलं नाही आणि त्याच्यामुळं ह्या अडचणी निर्माण झालेल्या आहे. परंतु जर खरंच याच्यावर जर प्रामाणिकपणे कोर्टामध्ये लढलं तर त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला तुमच्या मूळ प्रवर्गातून बदलीचा, खुल्या प्रवर्गातून निवड झालेल्या सर्व मागासवर्गीय लोकांना त्यांच्या मूळ प्रवर्गातून बदली मागण्याचा देखील त्या ठिकाणी हक्क आहे. कॉन्स्टिट्यूशननुसार आहे, सध्याच्या बदली प्रक्रियेच्या धोरणानुसार जरी तो नसला तरी तुमची जी कॉन्स्टिट्यूशन आहे, तुमचा जो आरक्षणाचा हक्क आहे त्याच्यानुसार नक्कीच तुम्हाला तो हक्क आहे. कारण की तुम्ही अबोव्ह मेरिट आहात त्या कॅटेगरीच्या, ओपन आहात म्हणजे, आणि तुम्हाला केवळ तुमची ओपनमध्ये निवड झाली म्हणून तुमचं आरक्षण कोणीही नाकारू शकत नाही. हे आपण कोर्टामध्ये त्या ठिकाणी सिद्ध करू शकतो. फक्त त्या कोर्ट मॅटरमध्ये जायचं का नाही जायचं हा एक विषय आहे. ओके. के.बी. पावरा, नवीन शिक्षकांना संधी दिल्याने नवीन भरती पुढे जाईल का सर? नाही, जास्त काही विषय नाही. नवीन लोकांना दिले तरी हे काही महाराष्ट्रामध्ये, पूर्ण राज्यामध्ये म्हटलं तर 2000च्या आसपास लोक असतील नवीन लोक. कारण की 1000 एक लोक असतील, फार तर जुने आमचे, ज्यांनी की फॉर्म भरलेला नव्हता, ज्यांना की स्वतःच्या आईवडिलाकडे जायचा कंटाळा आलेला होता, अशा लोकांनी, काही लोकांनी फॉर्म भरलेला नव्हता. किंवा काही लोक असे प्रामाणिक बी होते की ज्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात जागाच दाखवत नव्हती, राग व्हायचा का त्यांनी फॉर्म भरलेला नव्हता, असेही काही लोक आहेत. परंतु ह्या सगळ्यांना आता ह्या बदली प्रक्रियेत न्याय मिळणार आहे. आणि जर 2000 लोक हे असे असतील, 1500 ते 2000 लोक हे पूर्ण 34 जिल्ह्यात आहे. जायला सुद्धा ते कोणत्याही जिल्ह्यात कोणत्या कॅटेगरीचा व्यक्ती असू शकतो. त्याच्यामुळे एका जिल्ह्यात 5-50 लोक व्यक्तीच्या पुढं, त्या 50 ते 100 फार तर लोक नवीन येऊ शकतात आणि त्यांचं व्हेरिफिकेशन हे 2 तासाच्या वेळेची गोष्ट आहे फॉर्मची. त्यामुळे फक्त फॉर्म भरायचा, 1 दिवस त्यांचा व्हेरिफिकेशनला जाईल आणि व्हेरिफिकेशन जर सगळ्या बाबी जर व्यवस्थित पाहिल्या तर तिथून 2 दिवसामध्ये पोर्टल त्या ठिकाणी तुमच्या याद्या दाखवतं. पोर्टल रन झाल्यापासून जवळपास त्याला जवळपास 2 दिवसाचा टाईम लागतो सगळी प्रक्रिया करायला. कारण की ही विन्सिसची प्रक्रिया खूप हे, कारण की पूर्ण तुमचा डाटा, प्रत्येक राऊंडचा प्रत्येक लॉग, त्याचे जे लॉग असतात हे जतन करून ठेवले जातात आणि ही पूर्ण माहिती त्या ठिकाणी त्यांच्या त्या याच्यामध्ये कोडिंग केलेली असते, कोडिंग डिकोडिंग करून ते सगळं. कारण की ही प्रक्रिया खूप पारदर्शक पद्धतीची आहे, विन्सिसची प्रक्रिया आहे. ओके. त्याच्यामुळं ते पूर्ण पारदर्शकपणे करतात, यात एकही घोटाळा होत नाही मित्रांनो. जरी कोणी लोक म्हणत असले, कोणाचं काही असलं, त्याच्यामुळं कोणी जर तुम्हाला म्हणत असेल की पैसे देऊन आम्ही असं करतो, मी ह्या संघटनेचा आहे, माझे लई संबंध आहेत, मी इतक्या लोकांच्या बदल्या केल्या, तुमची देखील करतो, मला 2 लाख द्या, 5 लाख द्या, तर कृपया अशा भूलथापांना बळी पडू नका. मी जरी तुम्हाला मागायला आलो उद्या पैसे, माझ्या लई ओळख आहे बाबा आणि मला एवढे पैसे द्या, मी तुमची बदली करून देतो, तर नाही कोणाला बदला किंवा बदली झाल्यावर पैसे द्या तरी नाही म्हणायचं. आमची बदली नाही हो द्या, परंतु आम्ही 1 रुपया देणार नाही. कारण की तुमची नॅचरली बदली झाली तरी तो व्यक्ती तुमच्याकडून पैसे मागू शकतो नंतर. ओके. तुम्ही एकदा हो भरलात तर. ओके. त्याच्यामुळं कृपया याच्या नादी कोणी लागू नका. ओके. सोमनाथ अहिरे, संवर्ग 1-2च्या जागा कशा समजतात? संवर्ग 1-2च्या काही जागा नसतात, त्यांना प्राधान्यक्रम असतो. अगोदर त्यांचं उरलं तर जनरलचं बी लय अवघड झालं. सिंगलवाल्याचं आणि जनरलवाल्याचं लय अवघड झालं आहे मित्रांनो. त्यांना तर काही नाहीच. आणि त्याच्यामध्ये बरेच लोक गेल्या वेळेसमध्ये संवर्ग 1मध्ये असे आढळलेले आहेत की त्या ठिकाणी
खोटे त्या ठिकाणी समोरचे दाखले घेऊन काही लोकांनी केलेलं आहे, परंतु आपलं त्या ठिकाणी त्यांचं माहिती संकलन चालू आहे. असे जे लोक आहेत त्यांना खरंच त्यांच्यावर यावेळेस आम्ही महासंघाच्या माध्यमातून नावानिशी माहिती देऊन त्या ठिकाणी आम्ही सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्यावर FIR दाखल करणार आहोत, त्यांच्यावर कार्यवाही करण्याची विनंती करणार आहोत. गेल्या वेळेस बीड आणि नगर या 2 जिल्ह्यामध्ये खूप मोठं काम त्याचं झालेलं आहे की त्यांना पार बीडवाल्यांनी जे रुग्णालयात पाठवलं अशा लोकांना आणि त्यांची पूर्ण ओरिजिनल पडताळणी केली तर अनेक लोक 0 कॅटेगरी आढळले. तिथंच नाही, आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काही लोकांवर ज्या लोकांवर आक्षेप घेतले गेले अशांना जे रुग्णालयात पाठवलं आलं. आणि आश्चर्याची गोष्टमध्ये असे काही लोक होते की ज्यांची निवड अपंगामधून झाली, ज्यांनी नंतर पदोन्नतीमध्ये वगैरे सुद्धा त्याचा लाभ घेतला, परंतु नंतर त्यांचं 0% जे रुग्णालयातून पत्र आलं 0% अपंग. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि ती कुठली आहे? नंदुरबार जिल्ह्यातली आहे. त्याच्यामुळं पहिल्या एवढं सोपं राहिलेलं नाही. तुम्हाला प्रमाणपत्र कदाचित सहज भेटेल किंवा खोटं भेटेल आणि हे प्रमाणपत्र देताना ते ओरिजिनल नसतं मित्रांनो. हे चुकीच्या सह्या काहीतरी करून आणि त्याच्यामध्ये जर गटलं तर कोणी गटत नाही. प्रमाणपत्र देणारे कधीच गटत नाही, ते खूप शार्प असतात. ते त्यांच्या सह्यासुद्धा उगाच आमचा मिसयूज केला किंवा डुप्लिकेट शिक्के तेच बनवतात, डुप्लिकेट सह्या करतात, सगळं डुप्लिकेट करतात. त्याच्यामुळे ते सगळं डुप्लिकेट असतं. उद्या ते गटत नाहीत. गटले तर तुम्हीच गटता. ज्यावेळेस गटता त्यावेळेस तुम्ही गुन्हेगार असता आणि गुन्हेगाराला खूप त्या ठिकाणी कारवाई होते. ओके अतुल शेंडगे, सांगलीच्या जागा तुम्हाला 1 दिवसात कळतील पोर्टल सुरू झाल्याबरोबर, काय काळजी करू नका. आता एवढं काय मला सगळं संपूर्ण राज्याच्या जागा आठवणार नाहीत. ओके मुकुंदराज, 2022 मध्ये संवर्ग बदलता येतील का? 2022 मध्ये संवर्ग बदलता येतील का याला 2 गोष्टी आहेत. जर तुम्हाला तिथून फॉर्म डिलीट करता आला तर तुम्ही नवीन फॉर्म नवीन संवर्गातून भरू शकता, परंतु आता पोर्टल सुरू होईपर्यंत ते सांगता येत नाही. आणि जे काही आजचं पत्र आलं आहे त्या पत्रामध्ये उल्लेख केल्यानुसार स्पष्टपणे 2022च्या लोकांना फक्त जिल्हे त्या ठिकाणी प्राधान्यक्रम बदलण्याची संधी मिळणार आहे, परंतु तो जर फॉर्म आपल्याला डिलीट करता आला नवीन भरता आला तर तुम्हाला त्या ठिकाणी संवर्ग बदलता येईल. सुधीर पाटील सर सेवा ज्येष्ठतेने यावर्षी आंतरजिल्हा बदली होईल की पसंती क्रमानेच होईल? बघा, जे काही गेल्या वर्षी झालं त्यामध्ये खूप काही बदल होण्याची शक्यता नाही, कारण की सॉफ्टवेअर तेच आहे, लोक तेच आहेत आणि त्यांनी काही जास्त त्याच्यामध्ये बदल केलेले नाही आहेत आणि त्याच्यामुळं असं होऊ शकतं की तुमच्या पसंतीक्रमानुसारच त्या बदल्या होतील. त्याच्यामुळं पसंतीक्रम देताना सगळ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक पसंतीक्रम द्यावेत. आपल्याला ज्या जिल्ह्यात आपण टाकल्यानुसार बदली होईल त्याचाही तुम्ही विचार करावा. तुम्हाला बदलीच स्वतःच्याच जिल्ह्यात पाहिजे किंवा बदली पाहिजे, बदली महत्त्वाची की तुम्हाला प्राधान्यक्रम महत्त्वाचा आहे, हे तुमचं तुम्ही ठरवा. आणि बदलीच पाहिजे असेल तर त्यानुसार तुम्ही जागेनुसार असेल किंवा जिथे तुमची बदली होईल असं तुम्हाला वाटतं जे चित्र असेल त्यानुसार तुम्ही जाऊ शकता किंवा तुम्ही एक ऑप्शन ठेवून तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यातसुद्धा जाऊ शकता. सगळं तुमच्यावर आहे. तर बघा, मला वाटतं खूप वेळ झाला, कोणाचे जास्त प्रश्नही राहिलेले नसतील, परंतु मी परत एकदा सांगतो मित्रांनो, संकोच बाजूला ठेवत चला. नक्की पोस्टला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की इथून पुढं अनेक शिक्षक भरती असेल, शिक्षक बदली आहे या संदर्भातले अनेक जी माहिती आहे, महत्त्वाची माहिती आहे, ती सगळी तुम्हाला इथून भेटणार आहे. त्याच्यामुळं ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करून नोटिफिकेशन करता त्यावेळेस तुम्हाला यूट्यूबचे सुद्धा त्या ठिकाणी नोटिफिकेशन येतात की लाईव्ह आहे किंवा नवीन व्हिडिओ आला किंवा तुम्हाला ते दिसतात. त्याच्यामुळं काय असतं, तुम्हाला ज्या मिस झालेल्या गोष्टी त्या सगळ्या मिळत असतात. लाईव्ह कधी आहे, लाईव्हचं जर नियोजन केलेलं असेल तर ते देखील दिसतं. आणि त्याच्यामुळं नक्कीच तुम्ही सबस्क्राईब चॅनल करायला कोणीही विसरू नका. प्रत्येक जणांनी सबस्क्राईब करा आणि येथेही या पोस्टला सुद्धा लाईक करायचं कोणीही विसरू नका. नामदेव मुंडे सर, यवतमाळसुद्धा रोस्टर पूर्ण झालेले आहे. शरद मस्के सर, धन्यवाद सर, आपले सुद्धा मनपूर्वक आभार. आपण देखील इतका वेळ या ठिकाणी याच्यासाठी दिला. बघा, सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. तुमच्या आंतरजिल्हा बदलीसाठी शुभेच्छा. भरतीवाले जे मुलं असतील त्यांना भरतीची प्रोसेस लवकरच सुरू होण्यासाठी शुभेच्छा मित्रांनो. आणि मला खात्री आहे की शासनसुद्धा बऱ्यापैकी या ठिकाणी भरतीसाठी सुद्धा दक्ष आहे. उगाच बघा,
उगाच मी भरतीवाल्यासाठी मला आणखी एक आवाहन करायचं आहे या ठिकाणी, की मी भरतीचे बी अनेक ग्रुपला आहे, तर अनेक ग्रुपमध्ये जे वातावरण आहे का हे मित्रांनो आपल्याला शोभणारं नाही आहे. आपण बघा प्रशासनातील किंवा सोशल मीडियावर वागताना आपण एक शिक्षक आहोत याच भावनेनं त्या ठिकाणी जायचं आहे. बघा बीडमध्ये जो प्रसंग घडला तो खरंच खूप दुर्दैवी होता. ते शिक्षण मंत्र्याच्या संदर्भात जो काही घडला त्या मुलीला शिक्षण मंत्री म्हणलं हेही चुकीचं होतं. परंतु जर मी त्यांची प्रेस कॉन्फरन्स आज पाहिली, जर खरंच तेही खरं असेल की त्यांची प्रेस कॉन्फरन्स चालू असणारा जर त्यांना जर डिस्टर्ब करत असेल तर ह्यासुद्धा गोष्टी आपण विचार करण्याच्या आहेत. आपण सुद्धा संयम पाळणं, एक मंत्री आहे, मंत्र्याला कसं विचारलं पाहिजे, कधी विचारलं पाहिजे, कधी त्यांचा वेळ आहे, ह्या गोष्टी पाळणं गरजेचं असतं. आणि सोशल मीडियावर पोस्ट टाकताना, भडकाऊ विधानं करताना सावधान राहा. जे बघा राजकारणी लोक असतात, ज्यांना फक्त प्रसिद्धी पाहिजे असते, हे लोक आरे तुरे बोलतात, शिव्या देतात, मंत्र्याला असतील, सरकारला असतील, कोणाला असतील. परंतु मित्रांनो आपण एक शिक्षक आहोत, एक समाज घडवणार आहोत. माझी परत एकदा आव्हान आहे की कधीही बघा कोणताही व्यक्ती चांगला नसतो, वाईटही नसतो, खूप चांगलाही नसतो, खूप वाईट नसतं, काहीतरी त्याच्यातही चांगलं असतं, काहीतरी वाईट असतं. आणि वैयक्तिक जर तुम्हाला प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर या सरकारने खरंच काही गोष्टीत चांगलेसुद्धा निर्णय घेतलेले आहेत, काही गोष्टीत ते कमी पडलेले आहेत नक्कीच. आणि जे कमी पडतात ना त्याच्यावर तुम्ही बोला, परंतु वैयक्तिकरित्या कोणाला टार्गेट करू नका वैयक्तिक. आणि अरे तुरे असलं बोलणं हे तर आपल्या शिक्षकाच्या तोंडी यायला नको आहे मित्रांनो, ते बी मंत्र्यांसारख्या गोष्टीला. मला बी आश्चर्य वाटतं, लोक एवढं कसं काय, असं काय तुम्ही हे करू शकता. आम्ही एवढं जातो मंत्र्यांसोबत बोलतो, पण खूप आदरच देतो, असं नसतं. परंतु आता काय झालेलं आहे, तुम्ही आणखी नवीन आहेत, नवीन रक्त आहे, परंतु नवीन रक्त आहे म्हणजे तुम्ही डायरेक्ट पोस्ट अशा केल्या पाहिजे, अरे तुरे आणि डायरेक्ट काय फार शिव्या फिव्या काय पाहतो मी. अहो लाईव्हमध्ये सुद्धा पाहतो, यूट्यूबमध्ये याच्यामध्ये अनेक क्लासेसवाले आहेत. कुठं का तुमचे काही वैयक्तिक हे असतील, तुम्हाला वाटत असेल आम्हाला कुठं नोकरी करायची किंवा काय म्हणून आम्ही शिव्या दिल्या तरी चालतं आहे, आम्हाला जास्त सबस्क्रायबर भेटतात, आम्हाला जास्त व्ह्यूज भेटतात. परंतु ही फुकटची लोकप्रियता कामाची नाही मित्रांनो. त्याच्यामुळं माझं परत एकदा आव्हान आहे, आपण शिक्षक आहोत, शिक्षकाप्रमाणे विचार करा, ज्याचा त्याला मान द्या. चुकीचं असेल, चुकीला बोलायला कुठेही घाबरू नका. ओके, धन्यवाद. परत एकदा तुम्ही सर्व थांबलात. जे काही नंतर व्हिडिओ पाहतील त्यांनासुद्धा या गोष्टीचा खरंच लक्षात घ्या. जर योग्य वाटलं तर स्वीकारा, आणि मी जर चुकीचं वाटतोय, जे काही यातलं चुकीचं वाटेल ते मित्रांनो तुमच्यापासून दूर ठेवा. ओके, माझा काही आग्रह नाही की तुम्ही सगळ्यांनी माझं ऐकलंच पाहिजे किंवा असंच केलं पाहिजे, पण जे वाटतंय ते एक आव्हान शेअर करायचं होतं ते मी केलं. ओके, सगळ्यांचे परत एकदा मनापासून धन्यवाद. सगळ्यांचा आभारी आहे. नक्की कमेंट करा, तुमच्या काही प्रश्न राहिलेले असतील तर नंतर हे लाईव्ह संपल्यानंतर देखील व्हिडिओच्या खाली करा, मी सगळ्यांना कमेंट करणार आहेच. परंतु परत एकदा सांगेल, सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब करायचे विसरू नका, जे व्हिडिओ नंतर पाहतील त्यांनी देखील. ओके, सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. चला भेटूया नंतर, लवकरच नंतर काही विषय असेल तर नक्कीच तुमच्यासमोर येईल. ओके, धन्यवाद, थँक्यू आणि गुड नाईट. आणि सगळ्यांना आंतरजिल्हा बदलीसाठी शुभेच्छा. भरती